तसं आता निब्बाना जीवन पद्धती किंवा आपलं जे आश्रम आहे, तर या आश्रमामध्ये कोणकोणत्या आजारांवर आपण काम करतो की ते आजार व्हायलाच नको किंवा झालेले असतील तरी ते तुम्ही त्याच्यातून पेशंटला बाहेर आणतात? मला सांगा ना की आपण सहज डोक्यापासून पायापर्यंत, सर्दीपासून एड्सपर्यंत कोणता आजार कायमचा बरा होतो? फक्त मेंटेनन्स थेरपी दिली जाते आपल्याला आणि वरून सांगितलं जाते की आजार कायमचा बरा होत नाही त्यांच्या पॅथीप्रमाणे, आणि पेशंट हीच मनाशी घेऊन बसतो कायमचा बरा होत नाही. तर मला देवाच्या कृपेने हे जे असाध्य आजार लेबल लावलेले आजार आहेत याचं मला उत्तर सापडलेलं होतं. चेतन, घरामध्ये जेव्हा एक व्यक्ती आजारी असतो ना तेव्हा सर्व घर आजारी पडतं. मी असं नेहमी म्हणतो की पेशंटशी आपण 10 मिनटं प्रेमाने पण बोललो ना तर पेशंटचा अर्धा आजार बरा होतो. पण दुर्दैवाने कुणाकडेच वेळ नाही आहे. मी संन्यासच्या पूर्वी अनेक आजारांचा मला शोध लागला होता. कॅन्सर मला बरा करायचा होता. कॅन्सरचं मूळ कारण ब्लॉकेजेस, हृदयात ब्लॉकेजेस होतात, ब्लड प्रेशर होतं. ब्लड प्रेशरला कायम मरेपर्यंत गोळी खावी लागते आणि ब्लॉकेजेस झाल्यानंतर सांगतं की तुम्हाला अँजिओप्लास्टी बायपास करावं लागेल. अँजिओप्लास्टी बायपास करून सुद्धा रिकरन्स होतो, पेशंटला पुन्हा ब्लॉकेजेस होतात आणि या ठिकाणी आपलं पेशंटला इतका मोठा अटॅक येतो की पेशंट त्यात जातो. म्हणजे आजच्या डेटला चेतन पूर्ण जगामध्ये, भारत म्हणून आपण नंबर 1 आहोत पूर्ण जगामध्ये हृदयरोग आणि डायबिटीसमध्ये. बापरे. आणि त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की पुणे आणि मुंबई पूर्ण भारतात नंबर 1 आहे. सर काय सांगताय? हो, कारण याचं कारण पण याचं कारण काय? कारण फास्ट जीवन, स्ट्रेस हा खूप मोठा फॅक्टर आहे आजच्या काळात. बरोबर आहे सर. आणि स्ट्रेसमुळे सर्व आजार डेव्हलप झाले मनाच्या बाबतीमध्ये. स्ट्रेस येतो कशामुळे, होतो कशामुळे, त्या पाठीमागे आपला स्वभाव, बाकी गोष्टी कारणीभूत आहे. पण मी जे संशोधन केलं मला सापडलं की स्वभाव माणसाचा सर्वात महत्त्वाचा आहे. आपल्या शरीरातला सर्वात महत्त्वाचा अवयव नाभी. नाभी. ओके. कधी कोणी विचार करत नाही. ओके. हे भीतीचं केंद्र आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर निलेश पाटील सर. सर नमस्ते. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, सरांनी निब्बाना जीवन पद्धतीवर एक बनवलेली आहे आणि त्याच्यावर त्यांचा खूप खूप डीप अभ्यास आहे. ही जीवन पद्धती काय आहे तर जितकं मला समजलंय आतापर्यंत, तर तुम्हाला भरपूर आजार होतात. तुम्ही एक लाईफस्टाईल तुमची जगत असताना तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम येतात, हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम येतात. तर असे जे प्रॉब्लेम असतात तर ते व्हायलाच नको यासाठी सरांनी निब्बाना जीवन पद्धती तुमच्यासाठी आणलेली आहे. त्या जीवन पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदित राहू शकतात, आरोग्याला तुमच्या अतिशय चांगलं ठेवू शकतात. जेही रोग तुम्हाला होतात त्याला तुमच्या जवळच येऊ द्यायचं नाही, असे या जीवन पद्धतीचा एक मला आतापर्यंत मी जितकं सरांसोबत बोललो त्यातून समजलंय. बट सर आपल्याला अतिशय व्यवस्थितपणे समजावून सांगणार आहे. तर सर, तुम्ही निब्बाना जीवन पद्धतीमध्ये कसे आलात आणि हिला तुम्ही बनवण्याचं कसं ठरवलं याबद्दल काय सांगाल सर? एक निश्चितपणे सर, सर्वप्रथम चेतन सर आपले धन्यवाद. जागतिक लेवलला लोकांना आनंद, आरोग्य आणि यश देण्याच्या संकल्पनेने आम्ही जेव्हा काम करतोय आणि त्यात चेतन सर जेव्हा आम्हाला मदत करताय त्याबद्दल आपले विशेष धन्यवाद सर. आम्ही सर नेहमी आम्हाला लोक विचारतात की डॉक्टर, अज्ञात जगातला प्रवास आणि निब्बाना जीवन पद्धती नेमकं काय आहे? हे दोघं सोबतच चालणारे आहेत. हो. की झालं असं सर की मी ठरवून या मार्गाला आलो नाही. बेसिकली मी MD आयुर्वेद डॉक्टर. डॉक्टरचं काम काय असतं? पेशंट बघणं, त्याला औषध देणं आणि तेवढंच काम, फक्त मेडिसिन पुरतं. राईट. पण थोडं आपण भूतकाळात जर गेलो तर एक 25 वर्षापूर्वी मी पुण्यामध्ये आयुर्वेदाचं शिक्षण घेतलं. म्हणजे BMS कॉलेजला मी होतो, भारतीय विद्यापीठला. आणि त्या काळात आयुर्वेदिक प्रॅक्टिस कोणी करत नसताना तेवढी धाडसाने आमच्या 100 विद्यार्थ्यांपैकी 2-3 मुलं आम्ही असू ज्यांनी हा निर्णय घेतला ही प्रॅक्टिस करायची. कारण माहिती होतं की या शास्त्रामध्ये एक पोटेन्शियल आहे आयुर्वेदामध्ये. बरोबर. असाध्य आजार बरे होतात. आणि पुणे मुंबई सारखे शहर असताना छत्रपती संभाजीनगर, जे पूर्वीचं औरंगाबाद आहे, तिथे जाण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादला मी गेलो, प्रॅक्टिस सुरू केली. अत्यंत कष्ट होते. आयुर्वेदामध्ये औषधी प्रॉपर्टी मिळत
नव्हत्या, आताही मिळत नाही. स्वतःच्या औषधी बनवल्या. जडीबुटी म्हणजे जे म्हणतो सर आपण ते Yes. इन्ग्रेडियंट्स नाही मिळत ना? हो, म्हणजे ते रेअर असतात ओके. आणि रॉ मटेरियल प्राप्त करणं एक बाजू task आहे. येस, आणि त्यापासून औषधी बनवणं. बरोबर. म्हणजे सर आपण जर कधी विषय आला, कधी वेळ मिळाला, तर आयुर्वेदिक औषधीकरणाबद्दल जर आपण बोललो ना, इतकं खूप डीप भाग येतो. त्याला खूप कमिटमेंट लागतो, प्रामाणिकपणा लागतो. म्हणजे चांगलं शिलाजीत आणणं, गोगोळ चांगलं शुद्ध करणं, खूप डीप प्रोसेस आहे. बरोबर. ती सर्व करून आयुर्वेदाचा अभ्यास करून मी औरंगाबाद शहरामध्ये एक चांगला डॉक्टर म्हणून नावारूपास आलो. प्रॅक्टिस चालणं म्हणजे काय, जास्त पेशंट असणं डॉक्टरच्या भाषेमध्ये. माझ्याकडे मग मी असं ठरवलं की आता हे जे ज्ञान आपल्याकडे आहे, मग त्यासोबत मी योग शिक्षक म्हणून पण योगा शिकवायचो. माझा बालपणापासून एक आध्यात्मिक प्रवास सुरू होताच. वाचन करणं, बालपणी मी संघ शाखेत जाऊन मला आपल्या देशाबद्दल, जीवनाबद्दलचे धडे मला मिळाले, चांगले गुरु मिळाले, आई वडिलांचा आशीर्वाद, व्यायामाची आवड आणि एक लाईन पकडून मी डॉक्टर झालो. मला वाटले की आपण आयुर्वेदाच्या साह्याने जगभरामध्ये आयुर्वेद प्रसार करावा, म्हणून मी महाराष्ट्रभरामध्ये 15 ते 20 ब्रँचेस काढल्या. पुण्या मुंबईचा, पनवेल, विरार, दादर, टिळक रोड पुण्याला, धुळे, नागपूर वगैरे. आणि साधारणपणे दिवसाला 1-1.5 लाख रुपये मी सहज कमवू लागलो. नॅशनल टी व्ही किंवा आपल्या स्थानिक टी व्हीवर मी यायला लागलो. लोकांनाही खूप चांगला गुण लागायचा. लांबून लांबून म्हणजे राष्ट्रपतीपासून तर तळागाळातील लोक माझ्याकडे यायला लागले. एका अर्थाने मी खूप सक्सेस होतो. एका सक्सेसफुल माणसाला काय लागतं चेतन, त्याचा उद्योग किंवा त्याचं हे चांगलं चालावं, बरोबर. नोकरी असेल, लग्न, मुलं. माझं लग्न झालं होतं, मला एक मुलगी होती. पैशाच्या बाबतीत तुम्ही एकदम वेगळ्या लेवलला होते सर. आता दिवसाला 1 लाख रुपये म्हणजे हो, स्वप्न आहे लोकांचं, ड्रीम लाईफ आहे ती. एक्झॅक्टली. जिद्द होती, काम होतं, अत्यंत काम करायचो, कष्ट होते, सर्व होतं. आणि समाजात एक नाव होतं, आई वडिलांसाठी आपला मुलगा चांगला होता, समाजात एक नाव होतं. पण मी आतून आनंदी नव्हतो. मी शब्द वापरला आनंदी. सुख वेगळं आणि आनंद वेगळा. याच्या मागे एक स्टोरी आहे. आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक स्टोरी मागे एक स्टोरी असते. बरोबर आहे. की बालपणी मी 5वी-6वीची गोष्ट आहे, मी तेवढा अभ्यास करत नव्हतो, अभ्यासाबद्दल सिरियस नव्हतो. वर्गात माझा 58 नंबर होता. 58? 70 मुलांपैकी. बरं. मी तो मार्काने 58 नंबर. 58. या. भरपूर खेळायचं, मित्र, क्रिकेट वगैरे. पण काही कारणामुळे, नियती म्हणा, कर्म म्हणा, मला आईवडिलांनी खूप चांगलं आयुष्य दिलं. शहरामध्ये असायचो, श्रीमंत आयुष्य ज्याला म्हणतो. पण वडिलांचे काही निर्णय चुकतात आणि 1-2 वर्ष आमचे खूप कठीण गेले. ओके. श्रीमंताला गरिबी जास्त भयानक वाटते, गरिबांना गरिबी काय वाटत नाही. मला ते खूप, अरे हे पण व्यक्ती सापेक्ष आहे. आम्ही 5 भावंड आहोत, 5 जणांच्या 5 वेगवेगळ्या स्टोऱ्या बाबतीमध्ये. पण मला ते खूप त्रास देऊन गेलं. नेमकं वडिलांनी त्या काळात नोकरीला ते गेले नाही, शेतीकडे गेले, शेतीमध्ये थोडा दुष्काळ पडला आणि फायनान्शियली आम्ही मागे पडलो. आणि पैसे नसताना जीवन कसं असतं ते आमच्यापासून लांब होते गावी, आणि आम्ही लांब होतो, 150 किलोमीटरचं अंतर होतं. आमची मोठी बहीण आम्हाला सांभाळत होती. ती गरिबी मी खूप जवळून पाहिली, जे काही 1-2 वर्ष ते होते. आणि ते गरिबीत मला असं वाटलं त्या छोट्या निलेशला, की आपण श्रीमंत व्हायला पाहिजे. ही अशी गरिबी नको बाबा. बरोबर. वाईट असते गरिबीचं दर्शन. मग श्रीमंत व्हायला जेव्हा वडील आलेत, मी वडिलांना केव्हा तरी विचारलं, अण्णा श्रीमंत व्हायला काय करावं लागेल? आणि जो व्यक्ती श्रीमंत होतो तो आनंदी होतो, असं आपलं एक समज असते आपली, समज आहे. पैसा आणि आनंदासोबत चालतो. पैसा आला म्हणजे आपण आनंदी होऊन जाऊ. माझी पण तीच समज होती. आणि त्या समजापायी वडील मला म्हटले की डॉक्टर झाला की व्यक्ती श्रीमंत होतो. मी ठरवलं आपण डॉक्टर व्हायचं, पण डॉक्टर व्हायला चांगला अभ्यास केला पाहिजे. मी अभ्यासाला सुरुवात केली, इंग्लिश शब्दार्थ पाठ करायला सुरुवात केली. म्हणजे त्या काळात अनेक दिवस आमच्या कॉलनीमध्ये लाईट नव्हती, चाळीमध्ये. लाईट नसताना दिव्यात अभ्यास केला. एकच ध्येय होतं, झपाटल्याप्रमाणे, वेड्याप्रमाणे, की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे. बरोबर. काहीच नाही. मित्रांशी दुरावा केला, खेळणं बंद करून टाकलं. आणि चमत्कार म्हणा, साक्षात्कार म्हणा, मग त्याच वर्षी मी वर्गात दुसरा आलो. 58 पासून नंबर 2. ट्रान्सफॉर्मेशन. कारण तुम्हाला जाणीव झाली की गरिबी, जर आपण अभ्यास नाही केला तर आपण गरीब राहू.
आणि गरीब राहिलो तर अशीच लाईफ जगावी लागेल. म्हणून तुम्ही जो 58 नंबर होता तुमचा, जेव्हा तुमच्याकडे पैसा होता तेव्हा तुमचा नंबर पण म्हणजे 58 होता, आणि मग जेव्हा तुम्ही जाणीव झाली तुम्हाला, तर तुम्ही अभ्यास करून मग सेकंड नंबरला. हा, म्हणजे 58 वर्गात असल्या नंबर अभ्यास करतो. आता त्या मोमेंटला जे वाटलं तो निर्णय मी घेतला. हो मला डॉक्टर व्हायचंय बाबा, आता काहीच नाही व्हायचं. डॉक्टर म्हणजे सर्वात नंबर 1, हो बरोबर. इंजिनियर, डॉक्टर. येस सर. मग अभ्यास केला, वर्गात दुसरा आलो, नंतर पहिला येत गेलो, नंतर शाळेत तिसरा आलो. मग वडिलांना कळालं की आपला मुलगा हुशार आहे, मग त्यांनी मला तालुका प्लेसवरून औरंगाबादला शिकायला टाकलं. आता नेहमीप्रमाणे तेव्हा जास्त माहीत नसतं पॅथीजप्रमाणे. मी ट्राय केला MBBS साठी. ओके. खूप अभ्यास केला आणि PCB ग्रुपमध्ये मला 89-90% होते, पण ओपनमध्ये असल्या कारणाने माझा नंबर MBBSला लागला नाही. BDSकडे मला जायचं नव्हतं, आणि मग मी ठरवलं की आता आपण नंबर लागत नाही, MPSC ट्राय करून डेप्युटी कलेक्टर वगैरे आपण होऊ. राज्यशास्त्र इतिहासाचा अभ्यास सुरू करणार. तोच मला वेटिंग लिस्ट म्हणून वेटिंग लिस्टसाठी पत्र आलं गव्हर्नमेंटचं की तुमचं नाव वेटिंग लिस्टवर आहे, तुम्ही मुंबईला यावं. गॅरंटी नाही ॲडमिशनची. मी आणि दादा, मोठा भाऊ, आम्ही 40गाव मार्गे मुंबईला पोचलो. आणि देवाची कृपा म्हणा, रेअर चान्समध्ये रेअर माझा BAMSला नंबर लागला. भारतीय विद्यापीठ पुण्याला मी BAMSला लागलो. जसं मी BAMSला लागलो मी खूप आनंदित होतो. ॲक्च्युली BAMSच्या बाबतीत मी ऐकून होतो की आयुर्वेदाने, जडीबुटीने असाध्य आजार बरे होतात. बरोबर. आपण ऐकत असतो. माझं वाचन चांगलं होतं. राईट. भारतीय विद्यापीठ पुण्याला फ्री सीटमध्ये नंबर लागला. शिक्षण सुरू केलं, पण नशिबाची तलवार चालली म्हणा. माझा मोठा भाऊ आजारी पडला. ओके. आणि त्याला कॅन्सर निदान झालं. अरे त्या काळात 94ची गोष्ट ही. तर मी जेव्हा घरी आलो त्याला भेटलो. घरी म्हणजे तो दवाखान्यात ॲडमिट होता. आदल्या दिवशी रिपोर्ट गेला होता त्याचा डॉक्टरांकडे. मग आमच्या दोघं भावांच्या खूप गप्पा झाल्या. तो मला सांगत होता त्याच्या आयुष्यात काय स्वप्न आहे. आमच्यामध्ये 1 वर्षाचं अंतर होतं. ओके. तो 23, मी 22 असेल. 2 भाऊ संध्याकाळी गप्पा मारताय, आणि सकाळी जेव्हा मी रिपोर्ट आला पॅथमधून, तर ते डॉक्टर थोडे बोलायला डायरेक्ट बोलतात की तुम्हारे भाई को कैंसर है, पैर काटना पडेगा, पैर काटो या मत काटो, 3 साल में मरने वाला है. एका तरुण मुलाला, ज्याने, मी फर्स्ट इयरला होतो, फर्स्ट इयरला खूप काही असं डॉक्टर नसतोच, आम्ही तेवढे शिकत असतो. त्या मुलासाठी ते वाक्य खूप मोठं वाक्य होतं. पण कधी आमच्या फॅमिलीमध्ये असा आजार नाही, भावाला कुठलं व्यसन नाही, डायरेक्ट भाई मरने वाला आहे. म्हणजे मी त्या क्षणी, मला आजही आठवतं, मी त्या क्षणी अर्धा मेलोच. आता वर जाऊन भाऊला सांगू कसं मी की दादा तू मरणार असं म्हणून. पण त्या डॉक्टरने विचार करावा, पण त्याची त्यावेळेची कंडिशन. मला त्या दिवशी चेतन खऱ्या अर्थाने जीवनाचा एक बाजू कळाली की काय भयानक आहे जीवन. आपण आपलं म्हणतो आणि एका क्षणार्धात सर्व बदलून जातं. मी भाऊच्या रूममध्ये जाऊ शकत नव्हतो. वडील आले, वडिलांना सांगितलं, मग टाटा हॉस्पिटल. हा खूप मोठा प्रवास होता. दादा 3rd इयरला गेला, माझं पूर्ण शिक्षण त्यात गेलं. त्याला मी घेऊन फिरलो अनेक ठिकाणी. आणि ज्यावेळेस त्याला मी डॉक्टरकडे घेऊन जायचो, ती पेशंटची खुर्ची मला खूप चांगली माहिती आहे. चेतन, घरामध्ये जेव्हा एक व्यक्ती आजारी असतो ना, तेव्हा सर्व घर आजारी पडतं. आणि तेवढ्या तन्मयतेचं डॉक्टरने पेशंटकडे पाहिलं नाही. आणि मी असं नेहमी म्हणतो की पेशंटशी आपण 10 मिनटं प्रेमाने पण बोललो ना, तर पेशंटचा अर्धा आजार बरा होतो. पण दुर्दैवाने कुणाकडेच वेळ नाही आहे. पण कदाचित देवाला मला काही शिकवायचं होतं. कधी आपण हा प्रवास बोलू अजून मध्ये समजा असेल तर. मी, आपला विषय होता की मी डॉक्टर झालो, मला यश मिळालं, पैसे मिळू लागले, आणि लहानपणी मी या पैशासाठीच डॉक्टर झालो. आणि जेव्हा मला पैसा आला, मला कळलं की मी आनंदी नाहीये. मी ट्रॅप झालोय या रॅट रेसमध्ये, या चक्रामध्ये. घर, गाडी, पैसा, EMI. लोकांसाठी मी फेमस डॉक्टर आहे. मी टीव्हीला येतोय, लोक म्हणतात डॉक्टरांशी बोललं की अर्धा आजार बरा होतो. बरोबर. पण आतून आपलं विश्व आपल्याला माहिती असतं की हू वी आर, व्हॉट्स गोइंग ऑन, आतमध्ये काय चालू आहे. आणि तसं मी धाडसी आहे, निर्णय घेण्यात पक्का आहे. मी म्हटलं हे काहीतरी चुकलंय आपलं. आपण ज्यासाठी एवढा अभ्यास केला, डॉक्टर झालो, प्रतितेज डॉक्टर झालो, आणि आपल्याकडे ते नाही आहे ज्यासाठी आपण अभ्यास केला. जन्म एकदाच भेटतो, विचार केला, आणि मी ते जीवन सोडण्याचा निर्णय घेतला. आणि मी ठरवलं की आपण त्याचा शोध घेऊ जिथं आनंद भेटतो. त्याच्यासोबतच पॅरलली माझं त्याच्या 5-6 वर्षापूर्वी
हे एकदम नाही झालं. 5-7 वर्षापूर्वी मी असाच एका कोर्सला गेलो. माझी मोठी बहिणीने मला रिकमेंड केले की तू या कोर्सला जा. मी जेव्हा त्या कोर्सला जाऊन बसलो, मी म्हटलं आपल्याला गरज नाही, आता आपलं तरुण वयाच्या म्हातारपणाचे कोर्सेस आहे. पण तो कोर्स जसं मी करत गेलो चेतन, त्या कोर्समध्ये मला जाणीव होत गेली की अध्यात्मशास्त्र खूप डीप आहे आणि मेडिकल सायन्स हे खूप वेगळं आहे आणि अध्यात्म इतकं डीप आहे की मेडिकल सायन्स त्यासमोर काहीच नाही. बिईंग अ डॉक्टर लोक आम्ही प्रॅक्टिकल असतो, त्याचे माझ्यामध्ये होणारे बदल मी पाहिले 10 दिवसामध्ये. ओके. ते आश्रम होतं का सर कोणता? हा, तो सांगायचं म्हणजे SSY नावाचा कोर्स होता. बरोबर. सिद्ध समाधी योगा. आज ते गुरु नाही आहेत, पण आम्हाला ज्या गुरुजीने शिकवलं, सुनील गुरुजी, ते आम्हाला ते काय करतात, 5-7 दिवस शहरामध्ये शिकवतात, 3-3 तास, आणि तुम्हाला 3 दिवस त्यांच्या एका आश्रमात किंवा निसर्गाच्या वातावरणात ते घेऊन जातात. अरे वा. आणि त्याच्यात ते एक पत्र लिहायला होतं. ते पत्र लिहिताना मला साक्षात्काराचा एक अंश कळला की मी काय केलं पाहिजे. आणि तिथे म्हणतात ना, एक सुरुवात झाली. मग मी ठरवलं की आपण याच्यात खूप डीप जायचं. मग उपलब्ध जेवढे गुरु आहेत, जेवढे बाबा आहेत, जेवढे कोर्सेस आहे, सर्व कोर्सेस मी करत गेलो. ओके. सगळे कोर्स केले तुम्ही? आणि माझी ती आवड पण होती. आणि मला वाचनाची आवड, नंतर कोर्सेसची आवड, अजून काय मिळतं, आणि डॉक्टर म्हणून मला त्यातनं आनंद मिळत होता. तुम्हाला PCB मध्येच 90% होते, 90 मार्क होते तेव्हा, म्हणजे तुम्ही हुशारच होते सर. हा, असं म्हणता येईल. आणि आवड होती अध्यात्माची, त्याची गोडी येत गेली. करता करता माझ्या माहितीप्रमाणे जगभरातले पूर्ण कोर्स मी करून टाकले. बापरे. आणि मला नंतर जाणीव झाली की या सर्व खोटं आहे. आणि मग मी हा इतका मोठा निर्णय घेताना मला या कोर्सेस किंवा माझ्या वाचनाने मदत केली. मग मी गौतम बुद्ध वाचन केला होता. आपण सर्वांनी वाचन केलंय की ते एक राजा होते, त्यांना दुःख आलं आणि आनंद शोधण्यासाठी त्यांनी घरातून बाहेर निघाले. बरोबर. आता मी हे करत असताना मला अनेक गुरु भेटले, प्रत्येकाने छान शिकवलं, पण सर्वात जास्त माझ्यावर प्रभाव केला आचार्य रजनीश ओशो यांनी. ओशो ज्यांचं पुण्यामध्ये आश्रम आहे. मी कधी आश्रमात गेलो नाही. त्या काळात तर YouTube पण नव्हतं. मी पुस्तक वाचत गेलो. मात्र ओशोंचं असं चेतन, तुम्ही एकदा वाचायला लागले आणि तुम्हाला समजलं तो सागर आहे, तुम्ही कुलुंब पुरतात. कारण त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य असं आहे, ते खूप प्रॅक्टिकल बोलतात. किंवा मला ते समजत गेलं, लवकर कळत गेलं. मला ते आवडले, एका भाषेत सांगायचं म्हणजे. आणि मग जेव्हा संन्यास घेण्याची वेळ आली, तर संन्यास अनेक प्रकारचे आहे. संन्यासमध्ये कॉमनली लोक पळून जातात घरातून बाहेर. तर ओशोंचं मला एक वाक्य आवडलं. मी डॉक्टर होतो, लग्न माझं झालेलं होतं. तर ओशो म्हणतात, ज्या ज्या लोकांनी संन्यास घेतला ते घरातनं पळून गेले सुखाच्या शोधासाठी, आनंदासाठी. आणि जेव्हा त्यांना आनंद मिळतात तेव्हा ते पुन्हा आपल्यामध्ये येतात शिकवायला. बरोबर. आता गौतम बुद्ध गेले, सिद्धार्थ, आणि जेव्हा त्यांना ते साक्षात्कार किंवा अनुभूती झाली, ते पुन्हा आपल्यामध्ये आले शिकवायला. तसं पाहिलं ते निघून जायला पाहिजे त्यांनी. किंवा महावीर किंवा सर्व गुरु घ्या तुम्ही, संत एकनाथ घ्या, संत ज्ञानेश्वर घ्या. मला ते पटलं. त्यांचं म्हणण्याचं फिरसे यही आना है, फिर आप जा क्यों रहे भाग के. घरात राहून संन्यास तुम्ही घ्या. तो मला पटला. असंच जवळपास थोडंसं वारकरी संप्रदायामध्ये पण याच प्रकारचं आहे. संसारात राहून ईश्वराचं नाम तुम्ही घ्या. पण तो वाटेल कसा संन्यास, तर त्यांचा एक मरून रोब असतो, तो मी परिधान केला. ओशोंचा. तर तो मिळतो एका ठिकाणी, आणि ते घालून मी तुम्हाला काय सांगतो की आता मी तुमच्यातला नाही बाबा. आणि सर्व माझी जी प्रॉपर्टी होती, दवाखाने पूर्ण बंद करून टाकले. सगळं बंद केलं सर? सर्व बंद केलं. जे सगळं चांगलं चालू होतं आणि स्वतःला पूर्ण स्टॉप करून घेतलं. एक प्रकारचं जिवंत मी स्वतःला मारून टाकलं. माझी फक्त एक कार आणि घर सोडून मी सर्व प्रॉपर्टी विकली. त्यातून जो मला प्रॉफिट आला तो मी वडिलांना काही जमीन घ्यायचं होतं गावाकडे, आणि काही पैसे बँकेत ठेवून दिले. आता माझं काम एकच होतं की ईश्वर साधना, ध्यान साधना, वाचन करणं. निर्णय खूप धाडसी होता. पुढे काय होईल मला माहीत नाही. आणि तो ड्रेस घालून, तो उद्देश काय ड्रेस घालण्याचा, की तुम्हाला समजेल कसं ना समोरच्या लोकांना. तर तो ड्रेस सांगतो की नाव आय एम संन्यासी, मी तुमचा भाग नाही बाबा आता या समाजाचा. आणि घरात राहूनच तो निर्णय मी जेव्हा मिसेसला सांगितला, मिसेसला म्हटलं मी आता उद्यापासून काही पेशंट बघत नाही, तुला हवं तर जाऊ शकते. तर तिने काही दिवस पेशंट पाहिले. तिलाही जाणवलं की खूप मोठं काम आहे. म्हणजे काही ब्रँचेस मी बंद करायला सुरुवात केली होती. स्वतःच्या ब्रँचेस विकल्या आणि ज्या रेंटच्या होत्या त्या परत करून दिल्या. मिसेसने काही दिवस पेशंट पाहिले. आणि जसं मग तिने पण एक दिवशी सांगितलं की मी करू शकत नाही, मग पूर्ण प्रॉपर्टी विकली. चेतन, साधारणपणे मला माझ्या जेव्हा 15 ब्रँचेस होत्या,
तेव्हा मला 6 ते 7 लाख रुपये रेंट वगैरे द्यावं लागायचे पुणे मुंबईमध्ये. आणि जेव्हा मी संन्यास घेतला, मग EMIs होते, घर होते. आणि जेव्हा संन्यास घेतल्यावर मला फक्त घराचा EMI आणि घर खर्च 26,000ला माझा खर्च आला. आता हाच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्याला 7-8 लाख द्यावे लागतात दर महिन्याला, तेवढं काम आपलं करावंच लागतं. आपण ते करतो, इच्छा असो किंवा नसो. बरोबर आहे. आता इथे मला फक्त 26 साठी काम करायचं होतं. म्हणजे मला भरपूर वेळ मिळणार होता. मी घोषित केलं होतं की मी तुमचा भाग नाही, आणि माझं एकच काम होतं, वाचन, ईश्वराचं नाव घेणं. आणि त्याच्या अगोदरच माझ्या मुलाचा जन्म झाला होता, त्याला खेळवणं वगैरे. म्हणजे मला दुसरं बाळ होत नव्हतं आणि माझी इच्छा पण नव्हती. मोठी मुलगी माझी 20 वर्षाची आहे आणि दुसरं बाळ होत नव्हतं, जो आता कबीर नावाने 11 वर्षाचा मुलगा आहे. पण देवाने दिलं आणि घेतलं. मग त्याला खेळवणं, ध्यान साधना करणं. आता तो संन्यास एक वेळ बरा असेल की आपण पळून जातो जंगलामध्ये, फक्त खाणं पिणं असतं. इथे सर्व काही तुमच्या समोर आहे. हा खूप अवघड आहे त्या मानाने. सगळं आहे तुमच्या समोर, पण तुम्हाला त्याला हात लावायचा नाही, तुम्हाला करायचं वेगळं काही. एक्झॅक्टली. आणि लोक तुम्हाला वेगळ्या अँगलने बघतात. बरोबर. लोकांसाठी हा विषय होता की नेमके सर गेले कुठेत. बरोबर आहे. बरोबर. पेशंटला कळे ना, फेमस डॉक्टर मी. मात्र घरी काही पेशंट मला शोधत यायचे. घरी मी एक रूम करून ठेवली होती, जे खूपच मला वाटले, ज्यांना वाटतं खरोखर काही औषध घ्यायची इच्छा आहे, त्यातून माझा उदरनिर्वाह व्हायला लागला. ओके. आणि एकही दिवशी मला चेतन साक्षात्कार म्हणा किंवा त्या अनुभूती म्हणा, ती मला झाली. ती शब्दात नाही सांगतायत. म्हणतात ना की पेटे अंधाराचे जाळे झाले, मोकळे आकाश. आकाश मोकळे झाले आणि सर्व प्रश्नांचे उत्तर मला मिळायला लागले. ओके. हु आय एम, मी काय केलं पाहिजे, काय. आणि मला त्यावेळेला समाधीची अवस्था घ्यावी. आता आपण, मला कळून गेलं जीवन काय. वयाच्या 35-36ची अवस्था असेल. आणि लहानपणी मी वडिलांना विचारायचो की अण्णा, संत लोक एवढं लवकर का समाधी घेतात. तुम्ही बघा, अभ्यास करा. संत ज्ञानेश्वर 21व्या वर्षी सर्व जगावं असं तेवढं वाटत त्यांना, समाधी घेतात. तर वडिलांना काय उत्तर देता आलं नाही. त्याचं उत्तर मला जेव्हा मला अनुभूती आली तेव्हा समजलं की मुळात तुम्हाला या जगण्यातला फोलपणा कळून जातो. काय लाईफ. आपण जेव्हा जातो तेव्हा साधा कपडा पण अंगावर येत नाही. ज्यांना पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील काय. जवळचे 2-5 लोक रडतात आणि ते पण त्यांच्या कामाला लागतात. त्यांनी लागावं अशी आपली इच्छा असते. आपण केलं त्याने आपल्यासोबत यावं अशी आपली इच्छा नसते. मग ही जी क्षणभंगुरता आहे, हे जे व्यर्थपणा हा कळून गेला. मग आपण समाधी घ्यावी अशी मला एक विचार माझ्या डोक्यात आला. ज्यावेळेस हा विचार माझ्या डोक्यात आला, पण मी विचार केला की मी जर समाधी घेतली, म्हणजे मी जर या जगात निघून गेलो, तर दादाचा आजार मी पाहिला होता. माझा मोठा भाऊ जेव्हा आता सांगत होतो, तो कॅन्सरने आजारी पडला आणि त्याच्या आजारात मी खूप फिरलो. मी अनेक डॉक्टर पाहिले, काही चांगले पाहिले, काही लुबाडणारे पाहिले. डॉक्टरांना किती वेळ असतो, किती वेळ देतात पेशंटला, या सर्व प्रोसेसमध्ये मी ठरवलं की मी काय करायचं. आणि दादाच्या आजारामुळे चेतन मीनवाईल मी अभ्यास सुरू केला. कारण मी जेव्हा डॉक्टरांना विचारायचो की डॉक्टर, कॅन्सरचं कारण काय आहे, माझ्या भावाला कॅन्सर का झाला, तर कॉमनली आज पण ते उत्तर येतं की कॅन्सरला काहीच कारण नाही. असं कसं शक्य आहे की कारणाशिवाय कार्य निर्माण होत नाही. धूर आहे म्हणजे कुठतरी आग आहे. ठीक आहे, ते आपलं समजत नाही आहे, पण कॅन्सरला पण कारण आहे. आणि कॅन्सरला शोधायचं म्हणून मी संन्यासच्या पूर्वी अनेक आजारांचा मला शोध लागला होता. कॅन्सर मला बरा करायचा होता, कॅन्सरचं मूळ कारण. मग अनेक आजारामध्ये कोणते येतात, समजा मायग्रेन, हृदयातील ब्लॉकेजेस, बायपास अँजिओप्लास्टी टाळणं, डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, आमवात, संधिवात, सोरायसिस वगैरे पण कसं सर्व. म्हणजे मला सांगा ना की आपण सहज डोक्यापासून पायापर्यंत, सर्दीपासून एड्स पर्यंत कोणता आजार कायमचा बरा होतो. फक्त मेंटेनन्स थेरपी दिल्या जाते आपल्याला. आणि वरून सांगितलं जाते की आजार कायमचा बरा होत नाही त्यांच्या पॅथीप्रमाणे. आणि पेशंट हीच मनाशी घेऊन बसतो, कायमचा बरा होत नाही. तर मला देवाच्या कृपेने हे जे असाध्य आजार, लेबल लावलेले आजार आहेत, याचं मला उत्तर सापडलेलं होतं. म्हणजे माझ्याकडे राष्ट्रपतीपासून जेव्हा कोणी मायग्रेन यायचं, हृदयविकाराने यायचं, ते आजार बरे होत होते. मग मी ठरवलं की मी जर गेलो, समाधी घेऊन टाकली, तर हे ज्ञान माझ्यासोबतच निघून जाईल. बरोबर आहे. नाही, आपण यायला पाहिजे. आणि दादासारखे किती लोक आहेत की ज्यांना ट्रीटमेंटच मिळत नाहीये. आपण त्यांच्यासाठी उभं राहू. नंबर 2, संन्यास घेण्यापूर्वी प्रत्येकाच्या जीवनामध्ये चेतन एक व्यक्ती असतो. मी नेहमी म्हणतो की जसे मांजर, तिला जेव्हा भूक लागते तेव्हा ती आपलं पिल्लं पण खाते, तसं प्रत्येकाच्या घरामध्ये एक व्यक्ती असतो. त्या व्यक्तीचा
किमान एका व्यक्तीशी वाद चालू असतो, त्याला कोणते लागत असतं वाद करण्यासाठी. माझा वाद माझ्या वडिलांशी होता. ओके. त्याच्या पाठीमागे माझ्या बालपणाचे काही अनुभव होते. वडिलांना शेती आवडायची, मला आवडत नव्हती. तर मी अण्णांना बदलण्याचा खूप प्रयत्न केला. आपला जो व्यक्ती आवडत नाही, मग ते आपली पत्नी असेल, आई असेल, वडील असेल, मुलगा असेल, आपण त्यांना चेंज करण्याचा प्रयत्न करतो. आणि आपला अनुभव बघा, आपण जितका प्रयत्न करतो तो व्यक्ती तेवढं जास्त करतो. मी सेम वडिलांच्या बाबतीत, वडील आपल्या ठिकाणी खूप ग्रेट आहेत, म्हणजे पुण्य आत्मा आहे माझे आई वडील, जे त्यांनी माझ्या फॅमिलीमध्ये अनेक लोकांचं भलं केलं. बरोबर. पण माझ्या दृष्टिकोनातून माझे वडील, माझे अण्णा चुकीचे होते आणि माझे अनेक वर्ष त्यांना नीट करण्यात गेले आणि ते म्हणजे माझ्या अँगलने. आणि जेव्हा आमचा दोघांचा संघर्ष व्हायचा वैचारिक, त्यातून माझे दुःख यायचं. मार्केटला मी फेमस डॉक्टर आहे, पण घरी आल्यानंतर माझा अण्णाचा जो क्लॅश व्हायचा, मग त्यामुळे आईला वाईट वाटणं, मिसेस, मग घरातलं वातावरण, मला त्याच्यातलं उत्तर सापडलं होतं. म्हणजे मला आनंदाचा मार्ग सापडला होता आणि तो मार्ग होता स्वतःमध्ये बदल करणे, ध्यान साधना करणे. आणि यासोबत मी काय पाहिलं की घराघरामध्ये रामायण महाभारत चालू आहे. डॉक्टर या रूपाने मला अनेक पेशंट येऊन भेटतात. मी नेहमी सांगतो की तुम्हाला दुःख द्यायला लांबचे लोक लागत नाही, जवळचा गेम जवळचेच लोक करतात. बरोबर. आता आपण रामायणाचं उदाहरण घेतलं की रामायणामध्ये रामाला वनवासात पाठवलं असं म्हणतो. स्टोरी मोठी आहे, पण त्यामध्ये जिने वर मागितले ती आई होती. सावत्र का असेल ती आई होती ना, म्हणजे घरातलाच व्यक्ती लागला रामाला पाठवायला. बरोबर आहे. महाभारतामध्ये युद्ध झालं पांडवांचं कौरवांशी, चुलत भाऊ होते सख्खे. यशोला माझ्या मारलं, टीप दिली कोणी होती. तुम्ही जर जवळ पूर्ण इतिहासाचा अभ्यास कराल, लांबचे लागत नाही, जवळच्याच लोकांनी गेम केलेला आपण संभाजी महाराजांचं जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या जवळचा रेफरन्स भेटतो. आणि जवळची माणसं जेव्हा आपला घात करतात, जवळची माणसं जेव्हा अशा वेदना देतात, तेव्हा जो त्रास होतो ना, तो त्रास भयानक. आणि तो त्रास मी अनुभवला होता आणि अनेक कोर्सेस करून त्या त्रासातून माणसाला कसं बाहेर काढायचं मला सापडलं होतं. मी म्हटलं आपण यायला पाहिजे, कारण समाज मनामध्ये खूप दुःख आहे. बाहेरून दाखवायचा चेहरा खूप वेगळा आहे चेतन. हो सर, बरोबर आहे. पैसा तुमच्याकडे खूप आहे म्हणून तुम्ही आनंदी नसतात. तुम्ही तर भरपूर मोठ्या मोठ्या लोकांना पण भेटले. एक्झॅक्टली. आपण नाव नाही घेऊ शकत इथं. हो, परंतु मी तुम्हाला सांगेल तसं मला काही जाणे परमिशन दिलेली आहे आणि आपण निश्चितपणे घेऊ शकतो. परंतु डॉक्टरकडे पेशंट जेव्हा येतो, आम्ही हजारो पेशंट पाहिले, आपण दाखवायचे दात खायचे दात वेगळे. एखाद्या माणसाकडे खूप पैसे आहे पण त्याची पत्नी त्याला भांडते, त्याला विचारा दुःख काय असेल. बरोबर. एखाद्या फॅमिलीत पैसे पण नवरा भांडतो, नवरा दारू पितो किंवा त्याला काही व्यसन आहे, त्या बाईला विचारा काय दुःख आहे. एखाद्या बाईला सासूबाईची त्रास देते, त्या बाईला विचारा. असे अनेक नाते ज्या ठिकाणी दोन लोक एकत्र आले, मग ते पती पत्नी असतील, सासू सून असेल, बॉस असिस्टंट असेल. आता मी नेहमी म्हणतो की एवढे देश आहेत, पण आपला नंबर 1चा शत्रू कोण आहे? पाकिस्तान. कारण तो आपल्या बाजूला आहे. गावाकडे पण जे भांडणं होतात ते बांधावरून जे भांडणं होतात, कोर्ट केस जवळच्याच लोकांशी होतात. एक्झॅक्टली. हा अभ्यास मी केला आणि त्यातलं मला मर्म देवाच्या कृपेने सापडलं. मी म्हटलं आपण परत यायला पाहिजे आणि घराघरामध्ये जाऊन हे ज्ञान द्यायला पाहिजे. आणि नंबर 3, यशाचा मार्ग कोणीच कोणाला शिकवत नाही. मोठा होत चालला, लहान होत चालला, दरी वाढत चाललेले. मला कन्नडवरून वयाच्या 35 पर्यंत डॉक्टर होताना आणि यशस्वी डॉक्टर होताना यशाचा फॉर्म्युला सापडला होता. प्रामाणिकपणे काम करा, कुणाशी तुलना करू नका, मन शांत ठेवा, कष्ट करा, मार्ग शोधा, शून्यातून जग निर्माण करा, मोठ्याचे चारित्र्य वाचा. हेच मोठे लोकांचे गुणधर्म आहे. आणि सातत्य, चिकाटीने तुम्ही जर एखादं काम केलं तर तुम्हाला यश मिळतं. वेळ लागतो पण यश मिळतं. मी नेहमी म्हणतो की रक्ताचा डांबर आणि हाडांची खडी केल्याशिवाय यशाचा मार्ग तयार होत नाही. निश्चितपणे आज जो कोणी मोठा बनतो, तर मला त्या मार्गाचं दर्शन झालेलं होतं. मी 3 बिंदू घेऊन मी या जगात परत यायचा निर्णय घेतला. कोणता? की आरोग्य, मी लोकांचे आजार बरे करू. बरोबर. दुसरं हॅपीनेस, सुख वेगळं चेतन, सुख जातं आणि येतं सुद्धा, पण आनंद हा कायम टिकतो. मी नेहमी सांगतो की प्रत्येक सुख आपल्यासोबत तेवढ्याच मुलाचं दुःख घेऊन येतं. सुख आलं, दुःख हे समजून घ्यायचं, पण आनंदाची अवस्था खूप वेगळी जी आपल्या संतांनी किंवा काही लोकांनी अनुभवली. मग आरोग्य, आनंद आणि यश हे 3 बिंदू घेऊन मी या जगात परत आलो. जसं मी परत आलो तिथं अजून एक घटना घडली माझ्या आयुष्यामध्ये. माझा एक TV शो झाला होता, बायपासला करा बाय बाय. आणि आपल्या महाराष्ट्रातील शिक्षणतज्ञ, राज्यपाल, पश्चिम बंगालचे, त्रिपुराचे माननीय डॉक्टर DY पाटील सर, DY पाटलांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की माझे 7 वेळेस अँजिओप्लास्टी झालेली आहे. मी आतापर्यंत 2-3 वेळेस झालेले ऐकले होते,
तुम्ही मला ट्रीटमेंट द्याल का? म्हटलं दादा का नाही. मग पुण्यात कधी असतात? म्हटलं महिन्यातनं एकदा मी असतो पुण्यामध्ये. मग आलो की फोन करतो. मला वाटलं काही फोन करणार नाही, विसरून जातील, पण ते आले. ते खूप प्रॉम्प्ट, खूप प्रामाणिक आणि खूप डेडिकेटेड व्यक्ती, एक दैवी व्यक्ती म्हणतो मी असं म्हणेन. डॉक्टर DY पाटील. येस सर, माझ्या आयुष्यात ते आले, माझं नशीब आहे. आणि त्यांनी मला 30 मिनिटं भेटण्याचा वेळ, त्यांचा EDC असतो, त्यांनी मला 30 मिनिटं भेटण्याचा वेळ दिला. आमची पहिली मीटिंग 9 तास चालली सर. 9 तास. येस सर. आणि ते म्हटले की अशी माणसं आपल्या जवळ पाहिजे. त्याने काहीतरी पाहिलं. मग त्यानंतर दादांना ट्रीटमेंट सुरू केली. त्यांना बरं वाटलं. एके दिवशी दादांनी मला विचारलं प्रसन्न होऊन की डॉक्टर तुमची काय इच्छा आहे पुढे करण्याची? म्हणजे दादा माझ्या इच्छा संपल्या आहेत लौकिक अर्थाने. काही असेल म्हटलं लोकांना हॅपी करायचं, त्याला काय लागतं? म्हटलं आश्रम, समजायला सोपं रामदेव बाबा सगळं करायचं. या म्हणे पुण्याला, मी तुम्हाला जमीन देतो, पैसा देतो, तुमची बुद्धी. आणि मला वाटलं आपण औरंगाबादला 5-10 एकरमध्ये करू, आयुष्य छोटं आहे. आणि जर पुण्याला गेलो आणि दादांसोबत काम केलं, अधिक लोकांना देता येईल. मला स्वतःसाठी तशी काही अपेक्षा राहिलीच नाही आता. बरोबर. मी आता कपडे बदललेले आहेत, पण आतमध्ये मी तोच संन्यासी आहे जिसने दुनिया छोड दी आहे. बरोबर. मग मी म्हटलं मी आलोच मुळात यासाठी की मला जगामध्ये आरोग्य, आनंद या गोष्टी मला टाकायच्या आहेत, द्यायच्या आहेत. मग दादा म्हटले, म्हणून मी पुण्याला शिफ्ट झालो. 5-6 वर्ष राहिलो, दादांसोबत काम केलं. पण मला एक वेगळी दुनिया पाहायला भेटली. मला ती काही आवडली नाही. दादा खूप ग्रेट आहेत आणि पण माझ्यासाठी ती नव्हती. मग योग्य वेळेला निर्णय घेतला. लॉकडाऊन लागलं आणि मी छत्रपती संभाजीनगरला परत गेलो. ओके. तिथे 5 एकर जागा घेतली आणि ती गेल्या 4-5 वर्षामध्ये शांतपणे एक छोटासा आश्रम डेव्हलप केला, जिथे पेशंट येऊन राहू शकतात. आणि मला जी शिक्षण पद्धती द्यायची आहे, जीवन पद्धती ती मी तिथं फॉलो करतोय आणि त्याच्या माध्यमातून लोकांना आज हा आनंद द्यायचा मी प्रयत्न करतोय. त्याचं नाव आहे निब्बाना जीवन पद्धती. एक्झॅक्टली. आणि त्या आश्रमाचं नाव आहे विश्वांजीपुरम. आई वडिलांच्या नावावरून ते ठेवलंय मी. ओके. पण जी कन्सेप्ट ती निब्बाना आहे. निब्बाना आहे. बरोबर आहे. एक्झॅक्टली. तर सर आता निब्बाना जीवन पद्धती किंवा आपलं जे आश्रम आहे, तर या आश्रमामध्ये कोणकोणत्या आजारांवर आपण काम करतो की ते आजार व्हायलाच नको, किंवा झालेले असतील तरी ते तुम्ही त्याच्यातून पेशंटला बाहेर आणतात, तर त्याबद्दल काय सांगावं? डेफिनेटली सर, मी आत्ताच सांगितलं की दादाचा आजार असाध्य. आज मार्केटला चेतन बारक्याने पाहिलं, बहुतांशी आजाराला असाध्य लेबल लावून टाकलंय की बरे होत नाही. जसं आपण घेऊ मायग्रेनमध्ये पेशंटचं डोकं दुखतं. बरोबर. मायग्रेनला लेबल लावलं की हा असाध्य आहे. ब्लॉकेजेस, हृदयात ब्लॉकेजेस होतात, ब्लड प्रेशर होतं. ब्लड प्रेशरला कायम मरेपर्यंत गोळी खावी लागते आणि ब्लॉकेजेस झाल्यानंतर सांगताय की तुम्हाला अँजिओप्लास्टी बायपास करावं लागेल. अँजिओप्लास्टी बायपास करून सुद्धा रिकरन्स होतो, पेशंटला पुन्हा ब्लॉकेजेस होतात आणि या ठिकाणी आपलं पेशंटला इतका मोठा अटॅक येतो की पेशंट त्यात जातो. तिसरा आजार आपण त्यात घेतो आमवात नावाचा, म्हणजे संधिवात जो असतो गुडघ्यांपुरता, एक आमवात नावाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल जॉईंट कॅप्चर होतात. आणि संधिवातातलाच प्रकार आपण संधिवात म्हणूया. यालाही मॉडर्न सायन्समध्ये कुठलं औषध नाही, फक्त मेंटेनन्स आहे. पेशंट पेनकिलर खातो. बऱ्याचदा पेशंट पेनकिलर खाऊन आजारात, पेनकिलरने किडनी खराब होऊन मरतो, पण आमवात बरा होत नाही. चौथा आजार आपण जर म्हटला या कॅटेगरीमध्ये की तो आहे डायबिटीस, जो कॉमनली आपल्याला मार्केटला सगळीकडे. म्हणजे आजच्या डेटला चेतन पूर्ण जगामध्ये, भारत म्हणून आपण नंबर 1 आहोत पूर्ण जगामध्ये हृदयरोग आणि डायबिटीसमध्ये. बापरे. आणि त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की पुणे आणि मुंबई पूर्ण भारतात नंबर 1 आहे. सर काय सांगताय? हो, कारण याचं कारण पण याचं कारण काय? कारण फास्ट जीवन. मी नेहमी गमतीने म्हणतो की फास्ट लाईफ, फास्ट फूड आणि फास्ट डेथ. सर्व पळस सुटले, कुठे पळताय कुणालाच माहित नाही. आणि रॅट रेसमध्ये सामील झाले सर्व लोक. आणि का तो पैसा सेंट्रलाइज करून टाकला, जे की मी आत्ताच सांगतोय की तो अनुभव आहे. तुम्ही घेऊन बघा अनुभव. लहानपणी आपल्या 4-8 भेटले की आपण खुश होऊन जायचो. आता 1000 रुपयाला आपला आनंद होत नाही. आणि पुणे मुंबईत आपल्याला ते जवळून पाहायला भेटतं. इथे शक्य आहे. मी असं म्हणत नाही की पैसा कमवू नका, पण पैसा कमवताना स्वतःला गमवू नका. बरोबर आहे. हा श्वास, या गोष्टी, या निमित्ताने मी आपल्याला सांगेल की जसं आपण आजारांचं आता बघतोय ते बघून घेऊ की डायबिटीसला पण तेच लेबल लावलं की बरा होत नाही. याच्यानंतर आपण जो असाध्य आजारांचं बोलतोय, तर सध्या मानसिक आजारांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मानसिक आजारामध्ये डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, OCD, अजून अन्य प्रकार त्यामध्ये येतात. आणि याही आजारांना आपण जर बरं काही बघाल तर 8-8, 10,000 गोळ्या सुरू असतात आणि मरेपर्यंत लोक गोळ्या खात असतात. म्हणजे तोही कायमचा बरा होत नाही. त्याच्यानंतर
सोरायसिस नावाचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये त्वचा विकारामध्ये आपण तो घेऊया. ओके. स्त्रियांचे आजार आहेत, पांढरं पाणी, रक्त जाणं. कॉमनली गर्भाशय पिशवी काढल्या जाते, पण आपण ती वाचू शकतो या पूर्ण ट्रीटमेंटच्या माध्यमातून. ओके. नंतर हार्मोन इम्बॅलन्स कॉमनली आजकाल सापडतं, तो म्हणजे वंध्यत्व. म्हणजे इतकं कॉमन पूर्वी कधीच नव्हतं, मूलबाळ न होणं. या टाईपचे अनेकसे आजार याच्यामध्ये येतात. सगळं करू शकतात सर आपण तर कारण आश्रमात? याचं कारण असं आहे चेतन, सगळं करण्यासाठी या सर्व आजारांची बऱ्यापैकी कारणं कॉमन आहेत. बरं, ती काय आहे सर? मग ती आता आपण त्याकडे येणार आहोत Yes. ज्यावेळेस तो मी तुम्हाला सांगेल त्या याच्याने की पहिली गोष्ट या आजार मला सांगावं असं वाटेल. नंतर आता पुरुषांचे आजार आपण एक घेऊया की प्रोस्टेट आहे. प्रोस्टेट समजा वाढली तर ते ऑपरेशन्स आणतात. आपल्या पुरुषांचे सेक्शुअल प्रॉब्लेम्स आहेत, कोणी कॉमनली ओपनली बोलत नाही, पण तो आपल्या जीवनाचा आवश्यक भाग आहे, तो नीट केला पाहिजे. नंतर हिपॅटायटिस बी नावाचा एक प्रकार, ज्यात लिव्हरचे आजार आपण घेतो. अनेक आहे. व्यसन ज्या लोकांना असतात, आता व्यसनला आपण म्हणतो की बाबा उद्यापासून दारू सोडून दे, पण व्यसन हा त्याच्या हातात नसतो, तो आजार आहे, तो मानसिक आजारामध्ये येतो. त्याला मानसिक आजाराची ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. याशिवाय आपण निब्बाना पाथ ऑफ लाईफ नावाचे कोर्सेस त्या ठिकाणी घेतो. त्याच्यामध्ये आपण गर्भसंस्कार म्हणजे बाळ राहण्यापूर्वी, आपले जे प्रेक्षक बघताय किंवा जे लोक आहेत, आम्ही सांगतो की बाळ ठेवण्यापूर्वी आई वडिलांनी आपलं शरीर शुद्ध केलं पाहिजे. जसं म्हणतात ना की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. तर फळ चांगलं पाहिजे तर तुम्हाला त्याचं बी चांगलं पाहिजे. मग पुरुष आणि स्त्री शरीर शुद्ध करून, मन चांगलं करून बाळ ठेवायचं, त्याला 9 महिने त्याला ट्रीटमेंट द्यायची, त्याशी चांगला संवाद साधायचं. येणारं बाळ मानसिक शारीरिकदृष्ट्या खूप कणखर असतं. त्याशिवाय पेरेंटिंगचा एक भाग खूप प्रामुख्याने करतो, ज्याच्यामध्ये मुलांना बालसंस्कार किंवा पालक संस्कार आपण त्यामध्ये देत असतो. ओके सर, याबद्दल एक विचारायचं आहे. शरीर शुद्धता जो पार्ट तुम्ही बोलले ते काय एक्झॅक्टली? म्हणजे शरीर शुद्ध आणि मन शुद्ध. शरीर शुद्ध म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऋतुमानाप्रमाणे खाण्यापिण्यामुळे किंवा अन्य काही कारणामुळे, स्ट्रेसमुळे वगैरे आपल्या बॉडीमध्ये टॉक्झिन जमा होतात. ते रक्ताच्या आश्रयाने असतात. बरोबर आहे. रक्त घट्ट होतं, ते कुठल्या परीक्षेमध्ये येत नाही. आयुर्वेदामध्ये पंचकर्माचे खूप छान ट्रीटमेंट दिलेले आहेत. म्हणजे अनेक प्रोसेस आहेत ज्याच्या योगाने, जसं आपण कपडा धुवून काढतो, मळक्या कपड्यावर रंग चढत नाही, तसं मळका कपडा धूळ काढतो, त्याप्रमाणे शरीर शुद्ध करण्याच्या अनेक प्रोसेस, सायंटिफिक प्रोसेस आहे. फक्त ते पूर्ण केल्या पाहिजे प्रॉपरली वैद्यांनी आणि त्या पेशंटने सुद्धा. त्या जर आपण केल्या तर पेशंटचं शरीर शुद्ध होतं. त्याशिवाय आत्मशुद्धी, मनशुद्धी, मनात जे विचार आहे, जो आपला स्वभाव आहे, ती पण शुद्धी व्हायला पाहिजे. आणि तिसरा पार्ट, आपण जो डाएट घेतो तो आपल्या अनुषंगाने घेतो, पण डाएटमध्ये सुद्धा शरीर शुद्ध करण्याची पॉवर असते. म्हणजे शरीर शुद्ध करणारी आपण जर आहार पद्धती निवडली तर अशा या सर्व प्रकारे आपलं बॉडी शुद्ध होऊ शकते. बरोबर आहे सर. याच्यामध्ये आता जर विचारायचं झालं तर आपलं निब्बाना जीवन पद्धतीने आपण जे आजारांपासून एखाद्या व्यक्तीला दूर करतो, आणि त्याच्यासोबतच बाहेर जे बाकीचे डॉक्टर्स आहेत, जे आपण मार्केटमध्ये बघतो आता डॉक्टरांचे मोठे मोठे बिल्डिंग झालेले आहेत, त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामधला फरक काय एखादा रोग दूर करण्यापासूनचा? चेतन सर, तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आणि तिथे खूप मोठी आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. ओके. ते कसं, म्हणजे आपण तटस्थपणे जर पाहिलं, कुठल्याही पैशाला नाव न ठेवता, एखादा रुग्ण आजारी पडतो, प्रथमतः कुणाला डॉक्टरकडे जायची इच्छा नसते. पहिले भारतामध्ये असं म्हटलं गेलंय की पेशंट तिसऱ्या अवस्थेला डॉक्टरकडे जातो. तो क्रम विदेशात थोडा अगोदर आहे. लवकर डॉक्टरकडे जातात, लवकर जायला पाहिजे. डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण त्यातले स्पेशलिस्ट निवडतो. किती डॉक्टर पेशंटशी किती वेळ बोलतात, तर हार्डली 5 ते 10 मिनिटं. त्यांना काही तपासण्या सांगितल्या जातात. पेशंटला असं वाटतं की आता काय मिळेल, तेव्हा काय मिळेल, आणि कॉमनली ऑपरेशन्स केल्या जातात. जसं आता आपण बोललो की हृदयविकारामध्ये ऑपरेशन, गर्भाशयामध्ये ऑपरेशन. मी फक्त गमतीने म्हणतो की आम्ही डॉक्टर लोक तर गळा कापत नाही, नाही तर बाकी सर्व कापतो, खिशापासून सगळं. तसं आपण कधी सगळेच नाही, काही बद्दल काही एक्झाम्पल आपण आता बघितले. हो, आता आपल्याला ऐकू येतात रिसेंटली. आणि सापडतात सुद्धा सर, जे बोगसपणा करतात सापडतात सुद्धा. परंतु ऑपरेशन्स केल्या जातात, भरमसाठ खर्च होत आहे. आणि मी असं ऑब्झर्व केलं की जेव्हा एखाद्या घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी पडतो, बाकी पूर्ण घर आजारी पडतं.
आणि तिथलं आर्थिक गणित बिघडतात. खूप बिघडतं. आजार तर कमी होत नाही. जे औषधं आपण खातोय असं वाटतं औषधाने पेशंट बरा होईल, औषधाने अजून इतर आजार वाढत आहेत. म्हणजे एक उदाहरण सांगतो की समजा डिप्रेशनचा पेशंट 10 औषधं खात असेल, येतात माझ्याकडे कॉमनली. आता माझ्याकडे एक सुमती नावाची मुलगी आली, 22 वर्ष वयाची, आत्ताच मागील एक 6 महिन्यामध्ये. ती डिप्रेशनसाठी 10 गोळ्या खात होते. सहज तिच्यासमोर मी गुगलवर स्क्रीनवर चेक केलं की 128 ते 23 साईड इफेक्ट त्यात निघाले. म्हणजे एक गोळी तो आजार बरं करताना किंवा त्या 10 गोळ्या तो आजार बरं करताना 128 आजार कमी जास्त स्वरूपात बॉडीत टाकते. कसा पेशंट तो बरा होईल? त्या पेशंटचं शिक्षण जातंय, ग्रास्पिंग, अभ्यासापासून दूर. घरातल्या लोकांना ती मुलगी असल्या कारणाने समाजात सांगता येत नाही. समाजामध्ये विशेषतः काही आजाराच्या बाबतीमध्ये अवेअरनेस नाही आहे, लोक सांगत नाही. ही मी एक पाहिलं की ही लोक समाजापासून लांब होत जातात. कारण 4 चौकात गेले की लोक विचारतात कोणता आजार आहे. बरोबर आहे. म्हणजे यांचं किती मोठ्या स्वरूपावरती नुकसान होत आहे. नंतर एक निगेटिव्हिटी त्या याच्यामध्ये असते आणि तुझा आजार कायमचा बरा होणार नाही असं म्हणून तो व्यक्ती डोक्यात घेऊन बसतो, नैराश्याने घेऊन बसतो. याच्या उपर मला वाटतं हे कुठेतरी बदलायला पाहिजे. आपला भारतीय समाज, भारतीय देश असा कधीच नव्हता. पूर्वीच्या काळी एक मला आठवलं सांगतो की पूर्वीचा पूजा करणारा व्यक्ती आणि डॉक्टर आपल्या स्वतःला मुलं होऊ देत नव्हता. कारण मुलं झाल्यानंतर माणसाला आसक्ती होते. एवढ्या प्रामाणिकपणे ही ट्रीटमेंट केल्या जायची. आता याचा उलट म्हणजे सर मला याचा अर्थ नाही कळाला. म्हणजे डॉक्टर आणि पूजा करणारा पुजारी स्वतःला मुलबाळ होऊ देत नव्हतं. याचं कारण मुलबाळ झाला म्हणजे आपल्याला मुलासाठी काही ठेवावं असं वाटतं, काही कमवावं असं वाटतं. ओ बापरे. म्हणजे काहीच कमवायचं नाही, फक्त सेवा करायची मनापासून. एवढ्या प्रामाणिकपणे त्याचं काम केलं जायचं. हा इतिहास आहे सर आपल्या भारताचा. परंतु पाश्चिमात्य आपल्याकडे येत गेलं, आपण आपलं कल्चर विसरत गेलो आणि कल्चरचाच परिणाम आहे की आपण एवढे आजार वाढवून ठेवले. अशा पार्श्वभूमीवर जेव्हा माझ्यासारखा व्यक्ती येतो, हे बघा, ट्रीटमेंट देणं आणि डायग्नोज करणं ही खूप सोपी गोष्ट आहे. मला असं वाटतं एखाद्या पॅथीकडून एखादा आजार बरा होत नसेल तरी किमान नाही सांगा. त्यांनी काय म्हटलं पाहिजे, मी नेहमी म्हणतो की माझ्या पॅथीप्रमाणे तुमचा आजार बरा होत नाहीये. पण ते जेव्हा म्हणतात ना हा आजार कायमचा बरा होत नाही, हे सर्टिफिकेट दिलं त्यांना कोणी, हे अधिकार दिले कुठे? कारण तो पेशंट तेच घेऊन बसतो, माझा आजार बरा होत नाही. तर तुमच्या निमित्ताने ईश्वर साक्ष मी सांगेल की अनेक आजार सर्व आजार बरे होतात. आता माझ्याकडे मायग्रेनचेच पेशंट तुम्हाला सांगतो, आतापर्यंत 100 पेशंटचे उदाहरणं असतील 16 ते 18 वर्षापासून, ज्यांचे आता मायग्रेनला बघा असाध्य लेवल लावले की हा आजार बरा होत नाही, कुठे जा बरा होत नाही. बायपास अँजिओप्लास्टी आपण आत्ताच बोललो, 7 वेळेस 3 वेळेस लोक करून येतात. हृदयाचं प्रमाण वाढलेलं आहेच. आंबवातामध्ये लोक इंजेक्शन्स घेत आहेत. हे सर्व आजार तुम्हाला जे बोलतोय मी, मायग्रेन, बायपास, मानसिक विकार, आंबवा, सोरायसिस, या सर्वांचे अभिप्राय माझ्याकडे आहेत. तुम्हाला आपल्या फेसबुक पेजला, यूट्यूबला किंवा अनेक ठिकाणी तुम्ही जर सर्च केलं, आता माझ्या 20 वर्षापूर्वी ज्या व्यक्तीने बायपाससाठी औषध घेतलं होतं, ते अकोल्याचे लखोटे सर आहेत. त्यांचा अभिप्राय मला रिसेंटली आता आला, मला माहीत पण नव्हतं. त्यांनी स्वतःहून लिहिलं आहे त्या ठिकाणी. तुम्ही जर आपल्या निब्बाणाच्या फेसबुक पेजला गेले, म्हणजे अजून पण तो पेशंट जिवंत आहे आणि त्यांना पुन्हा ब्लॉक झाले नाही. हा जेव्हा आणि हा प्रत्यक्ष डेटा आहे, हा माझा कॉन्फिडन्स आहे. हा सांगतो की ते अध्यात्म आयुर्वेद आपण जर प्रामाणिकपणे वापरला तर सर्व अनेक आजार यातनं बरे होऊ शकतात. फक्त पेशंटची चिकाटी पाहिजे. मग आम्ही नेमकं वेगळं काय करतो निब्बाणामध्ये? मी त्या गोष्टी टाळतोय. पहिली गोष्ट, निब्बाणामध्ये मी रुग्णाला सांगतो, आमचं जे निब्बाणा आहे, निब्बाणा उपचार पद्धती, हे चिकित्सालय कमी आणि गुरुकुल जास्त आहे. ओके. कारण दवाखान्यात तर घाईच आहे, टेन्शनच आहे, पळापळ आहे, इन्व्हेस्टिगेशन आहे. इथे आल्यानंतर मी पेशंटला सांगतो की बाबा शांतपणे पहिले आमच्याकडे या, तुम्ही एका मंदिरात येता याप्रमाणे तुम्ही या. म्हणून माझ्याकडे दिवसातनं खूप कमी पेशंट माझ्या डॉक्टर्सना मी चेक करतो. 3-3, 5-5 तास आम्ही एका पेशंटशी बोलतो, केव्हा 2-2 दिवस बोलतो. त्याला काही वाची समजून घेतो. एकदा पेशंटचा आजार आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीशी चर्चा करतो, पेशंटशी चर्चा करतो. आणि एकदा मला पेशंटचा आजार समजला, हो असेल तर हो सांगेल, नसता नाही सांगेल, त्याला आम्ही एक साधारणपणे 1-1.5 वर्षाचा कार्यक्रम देतो. कारण हे आजार इतके जुने झाले. आपल्या आश्रमातच राहतात का सर? हो, मी ते पुढे सांगतोच. ते आपल्यासोबतच राहायला असतात. हा आजार इतके डीप असतात चेतन सर की त्याला तो तेवढा कालावधी लागतो. मला वाटतं माझ्या पेशंट उद्या बरा होऊन जावा, पण तुमचा आजार 20 वर्ष जुना संधिवात आहे, 30 वर्ष जुना मायग्रेन आहे, डिप्रेशन तुम्ही 20 वर्ष सांभाळलेला आहे, तर त्या आजाराने
औषधांनी आहार विहाराने बरेचसे डॅमेजेस बॉडी केले असतात. साधारणपणे मात्र चांगलं औषध दिलं, पूर्ण प्रोसेस केलं, वर्ष दीड वर्षामध्ये पेशंट कायमचं बाहेर निघतो. कायमचा बाहेर हे खूप निघणे. महत्वाचं आहे. आणि त्याला महिने 8 दिवसात त्याला जाणवं लागतं की काहीतरी वेगळं होतंय बॉडीमध्ये. म्हणजे हृदयविकाराला सांगतो की निब्बाणामध्ये जेव्हा पेशंट येतो तर पहिल्या 8 दिवसात पेशंटचा दम कमी होतो, जो ब्लॉकेजेसमध्ये दम लागत असतो, चेस्ट पेन असतं. आता पुढचं आमचं काम असतं स्ट्रेस टेस्ट आणि 2D इको करून त्याला वेळच्या वेळी. पूर्ण ब्लॉक जायला 6 महिने वर्ष लागतं, डिपेंड अपॉन कंडिशन. विदाऊट अँजिओप्लास्टी वगैरे ते करून सर हो सर, ब्लॉक जातात. म्हणजे मी अशा औषध शोधलेले आहेत इन आयुर्वेदा आणि अध्यात्माच्या पद्धती, त्यातून पूर्ण ब्लॉकेज जातात सर. विथ अँजिओग्राफी आपण ते रिपोर्ट आणि पेशंटला नील करतो. तर मी सांगत होतो की पेशंटशी पूर्णपणे बोललं जातं आणि त्याला पूर्णपणे सांगितलं जातं की तू जर वर्षभर औषध घेणार असेल आमच्याकडे तर तू बाबा ये. लोकांची मानसिकता असते 2-3 महिने घेऊन बघू, मला नको तुमचे पैसे तुमचा वेळ, कारण माझ्याकडे पण वेळ नसतो. यायचं तर पूर्ण या, नसतं येऊ नका आणि समर्पित भावनेने या. अर्थात आंधळा विश्वास ठेवू नका, मला 10 प्रश्न विचारा, पण एकदा आले की पूर्ण या. कारण ट्रीटमेंट जी आहे चेतन सर, ही एक डायमेन्शन नाही आहे. एखाद्या व्यक्ती जो आजारी पडतो ना, त्याचे आईवडील, तो काय खातो पितो, किती वाजता उठतो, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात आणि या सर्व गोष्टींना नीट केल्याशिवाय पेशंट बरा होत नाही. बरोबर. आता ही सुमतीच घ्या, ही डिप्रेशनची पेशंट आहे आणि हिच्या घरामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे आई वडिलांचे खूप वाद होतात. आता मी हिला बरं केलं आणि ही मुळात आजारी पडली त्या वादामुळेच आहे. म्हणजे मला आई वडिलांना पण नीट करणं भाग आहे. नसतंही बरी होऊन जाणार आणि घरी गेल्यानंतर आई वडिलांचे भांडण झाले तर ही पुन्हा स्ट्रेसमध्ये येणार, ती झोप जाणार, ही आजारी पडणार. म्हणजे या ट्रीटमेंटमध्ये मी आई वडिलांपर्यंत पोहोचतो, अर्थात त्यांचा मला सपोर्ट लागतो. आता या प्रोसेसमध्ये एका पेशंटने हो म्हटला, त्याने आमचे पूर्ण फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या. मग पेशंटला माझ्यासोबत मी 10 ते 20 दिवस राहण्याची विनंती करतो. एकदा पेशंट माझ्यासोबत 10-20 दिवस राहिला, त्याला आम्ही तिथे सकाळच्या चहापासून जे आमची हर्बल टी आहे तिथून तो झोपेपर्यंत त्याला आम्ही एक विशिष्ट प्रकारचा प्रोग्राम देतो. मग त्यामध्ये सायंटिफिक मार्गाने शोधलेले प्राणायाम, योगा, काउन्सिलिंग, चर्चासत्र, गेम, नाचणं, खेळणं. खूप रडवतो, तो रडतो, आम्ही रडतो, खूप हसतो. पंचकर्म ट्रीटमेंट, निब्बाणाच्या माध्यमातून आहाराची एक पद्धत शोधून काढलेली आहे. एक विशिष्ट प्रकारचा डाएट आम्ही त्याला देतो. डाएट शिवाय पेशंटची जीवनशैली, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण आपल्या अनुषंगाने जगतो. जीवनशैलीत काम केलं जातं, टाईम मॅनेजमेंटमध्ये. म्हणजे थोडक्यात सांगू का, त्या पेशंटच्या अक्षरशः जीन्सपर्यंत आम्ही पोहोचतो आणि अनेक डायमेन्शन्स आहेत, वेगवेगळ्या टप्प्यात ते आपण करतो. आणि एकदा त्या पेशंटला 10 ते 20 दिवस पेशंटच्या अवस्थेप्रमाणे, त्याच्या आजाराप्रमाणे, प्रत्येकाचे आजार वेगळे, स्वभाव वेगळे, पूर्ण पद्धती वेगळ्या, आजाराची तीव्रता वेगळी, मग त्याला आम्ही औषधी सुरू करतो आमच्याकडच्या. आणि त्याला दीक्षा, याला आम्ही दीक्षा म्हणतो, निब्बाणा दीक्षा. आमचा उद्देश असतो पेशंटनी घरी जाऊन या गोष्टी नियमितपणे कराव्या. 24/7 आम्ही त्याला व्हॉट्सअपला ट्रॅक करत असतो. पेशंटने जे जेवण केलं ते आम्हाला पाठवायचं असतं. माझी पूर्ण टीम घरी जरी केलं तरी घरी गेल्यानंतर बरेच जण ते सोडून देतात. इथे गुरु असा आहे की तुम्हाला सोडतच नाही, आम्ही तुमच्याकडून करून घेतो. कमिटमेंट तेवढी स्ट्रॉंग आहे आणि त्याचा प्रूफ आम्हाला द्यावा लागतो तुम्हाला. बरोबर. आणि महिन्यातनं एकदा जे औषधी असतात ती पेशंटला आम्ही कुरिअरनी किंवा प्रत्यक्ष घ्यायला बोलवतो. सिम्पटम छान असतील, आजार बरे होत असेल तर यायची गरज नाही. मग एखाद्या पेशंटला 4-5 आजार असतात, थोडी जास्त पंचकर्माची गरज असते, अजून काही उपचार, फिजिओथेरपी किंवा दुसरे काही लागत असतात, ते आजाराप्रमाणे त्याला आम्ही म्हणतो की तुला पुन्हा 5 दिवस 4 दिवस यावं लागेल. ते म्युच्युअल ठरवून पेशंट आमच्याकडे येतो. अशा प्रकारे पेशंट आणि वेळच्या वेळी तपासण्या केल्या जातात. पहिले आपण काही तपासण्या करतो, मध्ये काही तपासण्या करतो. फक्त सिम्पटम कमी झाले किंवा मला वाटतं पेशंट बरा झाला असं नाही, तो डॉक्युमेंटेड आपल्याला दिसला पाहिजे. जसं अँजिओग्राफी असतील, 2D इको असेल किंवा बाकी आजारामध्ये RA फॅक्टर्स असतील, अनेक ब्लड रिपोर्ट आहे, LFT, KFT, आणि जे काही पॉसिबल रिपोर्ट्स आहेत ते करून नंतर आमच्याकडचे काही पॅरामीटर्स आम्ही चेक करतो आणि वेळच्या वेळी करून साधारणपणे वर्षभरामध्ये व्यक्ती व्याधी मुक्तीचा आनंद घेतो. 1 वर्षात तो बरा होऊन 100%. त्याला ऑपरेशनची गरज पडत नाही सर. त्याला त्याचं जीवनमान सुधारतं, घरात 2 पैसा यायला लागतो, टिकायला लागतो, भीती राहत नाही. आज जी सुमत तुम्हाला सांगतोय मी, 6 महिन्यापूर्वी मुलगी आली होती, तुमच्याकडे आलेली का सर सुमती? जी डिप्रेशनची सुमती मुलगी, जिला 10 गोळ्या कमी केल्या. ती इंजिनिअरिंगची मुलगी, आज इंजिनिअरिंग पूर्ण करते. डॉक्टरकडचा खर्च कमी झाला, घरामध्ये एक आनंद आला आणि तिचे आईवडील सुद्धा तिच्या चिंतेपायी डिप्रेशनमध्ये चालले होते. आज ते बाहेर निघाले. सर पेशंटच्या भाषेत साक्षात ते आम्हाला देव मानतात.
ते त्यांच्यासाठी असेल आणि आमचं काम करतोय. एक वेगळी रेष, एक वेगळं विश्व प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करतोय. कारण भावाचं दुःख सर जवळ मी पाहिलं होतं आणि सर थोडं डीप गेलं, प्रेमाने बोललं आणि घरोघरी सारख्या स्टोरी आहे सर. मी नेहमी म्हणतो की रामायण तेव्हा घडलं का घडलं माहीत नाही, पण आजकाल घरोघरी रामायण महाभारत घडतंय. मग त्या रामायणातला राम व्हायचा आपण का रावण व्हायचं हे आपण ठरवायचं आहे. पुन्हा मी हे पण सांगतो की प्रत्येकात राम लपलेला आहे, तर रामाला हवा द्या, राम वाढेल. हां, एक आहे की पेशंटला सवय नसते पथ्य पाळण्याची वगैरे, पण तुम्हाला तुमच्या आजार आणि असं खूप कडक नाही आहे, सर्व खूप सहज पद्धतीने आणि लोक करतात. आपण जर मनापासून दिलं ते करतात आणि खूप समाधान आहे सर काम करताना. पैसा किंवा व्यवसाय म्हणून आम्ही हे करत नाही सर. एक आंतरिक भावना आहे की माझी बहीण, माझी ताई बरी होऊन जावी. पैसा आपोआप पुढे येत असतो. आज दादांसोबत मी काम करत असताना मी कधी पैसा बघितला नाही, पण दादांनी एवढं काही प्रेम दिलं सर, DY पाटील साहेबांनी शब्दात नाही सांगू शकत. आज त्यांच्या गळ्यातली माळ समाजा गळ्यामध्ये. मला अजून काय पाहिजे सर. एक एवढा मोठा शिक्षण तज्ञ तपस्वी व्यक्ती. आम्ही बिहारला गेलो होतो, 10 दिवस थांबलो. आम्ही विमानात बसलो, बसल्या दादाने गळ्यातली माळ माझ्या गळ्यात टाकली आणि मला म्हटले, तेव्हा हे काहीच नव्हतं सर, मला म्हटले की तुम्ही या जगातले खूप मोठे गुरु होणार. सर हेच आमचं बक्षीस आहे, दुसरं काय अजून समाधान बरोबर आहे. इतकं मोठा व्यक्ती आपल्याला ही उपमा देतो म्हणजे एक्झॅक्ट आशीर्वाद पण झाला तो एक. हा, असं म्हणावं लागेल सर. आणि ज्या गोष्टी घडताय आता सर, कधी त्यांना ते दिसलं असेल की या व्यक्तीत ती प्युरिटी आहे. आणि मी सर्वांना सांगतो सर की स्वतःला फसवू नका कधी. डॉक्टर्स असतील कोणत्याही फील्डमध्ये सर, थोडी साधना करा, सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात भेटतात. बरोबर आहे सर. यात आता तुम्ही इतकं मोठं कार्य करताय की म्हणजे गोळ्या औषधांपेक्षा तुमचे जे औषध आहे, आयुर्वेदिक औषधं, त्यातून तुम्ही लोकांना रोगापासून दूर नेत आहेत. बरोबर. तर याच्यात तुम्हाला आलेले काही अनुभव तुम्ही सांगू शकतात का? या पूर्ण निब्बाणा जीवन पद्धती थ्रू तुम्ही लोकांना जसं चांगलं केलं, तर तसे काही अनुभव? सर 25 वर्षामध्ये अनेक अनुभव मला आले. म्हणजे मी लहान डॉक्टर असण्यापासून तर 15 बँचेस आणि करेपर्यंत. त्यापैकी निवडक जर सांगायचे म्हटले की औरंगाबाद जवळ एक आमदार आहे, ते आता राज्यपाल झाले. त्यांचा PA माझ्याकडे, ते नाही त्यांच्या PAच्या पत्नीला तिथले एक सभापती संगीताताई माझ्याकडे घेऊन आल्यात आणि सांगितलं की यांना 20 वर्षापासून बाळ होत नाही, नवरा दुसरं लग्न करण्याचं म्हणतोय. मी सहज म्हटलं होऊन जाईल तुम्हाला बाळ. आणि दुसऱ्या मीटिंगमध्ये त्यांचे मिस्टर आले. ते कुठेतरी मुंबईला एका हॉस्पिटलला गेले होते आणि तिथले ते मोठं हॉस्पिटल, ते म्हटले की तुम्हाला आयुष्यात बाळ होणार नाही, तुमची केस लाखात एक आहे. आणि जेव्हा दुसऱ्यांदा ते आले तर त्या वंध्यत्वाच्या रिपोर्टमध्ये स्पर्म काउंट करायचा असतो आणि त्यासाठी 3 दिवस गॅप ठेवायचा असतो सेक्समध्ये. मी सांगितलं की सर 3 दिवस गॅप ठेवून रिपोर्ट करा. तो व्यक्ती माझ्याशी खूप उद्धटपणे बोलला, हे आपण असं गॅप काही ठेवणार नाही म्हणे. आणि ट्रीटमेंट घेणार का? हा, घेऊ म्हणे. सर त्याने ट्रीटमेंट घेतली आणि मोजून 6 ते 7 महिन्यामध्ये त्यांना बाळ झाला. आपल्याकडे ट्रीटमेंट घेतली निब्बाणाला. एक्झॅक्टली. तिथल्या आमदाराचा PA जे आता राज्यपाल आहेत. सर त्या म्हणून तो मला तुम्ही भेटला, रडला. तो म्हटला सर तुमच्याशी उद्धटपणे वागलो. म्हटलं का रे बाबा, काय झालं? म्हणे मी इतकं फिरलो होतो, औरंगाबादमधले सर्व डॉक्टर्स केले, महाराष्ट्रातले केले, मला मुंबई हॉस्पिटल म्हटलं जे कोणी असतील की बाबा लाखात एक केस आहे, त्यांनी त्याचा भावाचा मुलगा दत्तक घेतला होता, आता बाळ होत नाही म्हणून. तुमच्याकडे आलो, फक्त मला बॉटल्स दिसल्या म्हणे जडीबुटीच्या. मला वाटलं हा डॉक्टर मला काय बरं करणार आहे म्हणून उद्धटपणे वागलो. आज सुद्धा सर त्या मुलाचं वयात 17-18 वर्ष मला भेटून गेला आश्रमातून परवा. कारण मी पुण्यानंतर औरंगाबादला जेव्हा गेलो, ही लोक मला भेटले. तो मुलगा सर 17 वर्षाचा आहे, त्याचं नाव आठवत नाही मला आता, पण आनंद वाटतो. आणि सर तो व्यक्ती आजही माझ्यासोबत आहे. त्याचं चुकलं नाही, त्यांनी कधी ऐकलं नव्हतं. बरोबर आहे. मात्र ही आयुर्वेद आणि अध्यात्माची आणि खऱ्या मनानं जर आपण औषध दिलं तर त्याला बाळ झालं. आणि असेच जसं आता या PAचा मी अनुभव तुम्हाला सांगतोय. माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला DY पाटलांचा मी अनुभव सांगितला. असंच माझ्या आयुष्यामध्ये शंकरराव चव्हाण आले. शंकरराव चव्हाण कसे आले सर? तेव्हा ते केंद्रीय मंत्री होते. तर औरंगाबादमधले एक प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्यांच्या मिसेसला जन्माचा दमा होता. त्या सहज माझ्याकडे आल्या आणि त्यांना 3 महिन्यात त्यांचा अस्थमा दमा कायमचा बरा झाला. ती इतका बरा झाला की त्यांना नंतर त्रास झालाच नाही. त्यांचे मुलगा शेखर, त्यांचे कॉन्टॅक्ट असतील, ते मला कुसुमताईला भेटायला घेऊन गेले. कुसुमताईला त्यावेळेस डायबिटीस होता. त्यांनी सांगितलं की डॉक्टर वयाने मी कमी होतो, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे म्हणून. सर अशा प्रकारची जेव्हा लिंक लागते आणि औषधं बोलतात, तुमचे आजार बोलतात, या प्रकारे सर
मुंबईचे प्रसिद्ध गायक होते चंद्रशेखर गाडगीळ. त्यांना अनेक वर्ष मी पंचकर्माची ट्रीटमेंट दिली. मग बरेच जण आता जसं मला कसं आहे की काही पेशंटची नावं घेता येत नाही. नाही घेता येत आपल्याला. आपलं सिनेकलावंत असतील, नंतर नाट्य क्षेत्रामधले असतील, अनेक जण ट्रीटमेंट घेतले. अनेक सुखद काहीतरी चांगलं आपल्याला केल्याचा एक असा आनंद भेटतो. आणि सर त्या अनुभवातूनच आता तुम्हाला मी अजून ही जसं तुम्हाला डिप्रेशन सांगितलं मी, माझी मायग्रेनची पहिली पेशंट, त्या ताईंना हप्त्यात एकदा त्रास व्हायचा 2दा, आणि तिथल्या संभाजीनगरमधल्या प्रतितेश दवाखान्यात ते जायच्या हॉस्पिटलला, ॲडमिट करायचे आणि त्यांना सांगून दिलं की तुझा मायग्रेन कायमचा बरा होत नाही. ती व्यक्ती अक्षरशः सुसाईड करण्याकडे चालली होती आणि माझ्या संन्यास अवस्थेत ती माझ्या घरी आली. त्यांनी म्हटले की तुमचा पत्ता शोधून काढला सर. मी औषध सुरू केले, काही प्रमाणात बरं वाटत होतं, पण जो आपला निब्बाना पाथ ऑफ लाईफचा कोर्स आहे ज्यात व्यक्ती वाल्याचा वाल्मिकी होतो, तो कोर्स मला आठवतो दसऱ्याचा दिवस होता. त्या काळात मी मोफत घ्यायचो. मी प्रयत्न करून पाहिले की मोफत देऊ लोकांना, पण सर मला माफ करा, या जगात मोफतचं महत्व नाही. दसऱ्याची गाय त्या बाईने केली सर. तेव्हापासून त्या गोष्टीला 16 वर्ष होत आहे. त्या ताईंचं आजपर्यंत डोकं दुखलं नाही. म्हणजे ते माझ्या रोल मॉडेल आहे. त्यानंतर अनेक पेशंट आले. हे जेव्हा असं बघतो सर, ते एक सायंटिस्ट म्हणून, डॉक्टर म्हणून, गुरु म्हणून एक आनंद मिळतो. हा पैशा पलीकडचा आनंद, वेगळा आनंद आहे. येस, लोकांचं जीवन बदलवणे सर. रोग दूर करणे म्हणजे काय झालं, हे पैसा त्यांच्या घरात टिकेल, त्याच्यानंतर सुख टिकेल, आनंद, शारीरिक हेल्थ वेगळा चेंज होऊन जातो. जर आजार गेला घरातून तर मोठी गोष्ट आहे. खूप भयानक कंडिशन आहे सर. पैसे नसतं लोकांकडे, ऑपरेशन सांगितले जातात, घरातले वाद पहिल्यापासून असतात, म्हणजे ते कुटुंबच उद्ध्वस्त होतं एका पेशंटमुळे. आणि मी जवळून पाहिलंय या गोष्टी. आणि आज जेव्हा ती व्यक्ती बरी होते ना, की मग सर मला एक वेगळ्याच प्रकारचा अलौकिक आनंद यातून मिळतो सर. मी मनुष्य म्हटलं ना, समाधी मला घ्यायची इच्छा होती. मी का गेलो नाही या जगातून, सर या गोष्टी मला करायच्या होत्या आणि खूप वेगळ्या प्रकारचा आनंद यातनं मिळतो सर. मी असे काही लोक पाहिले सर की ज्यांच्या घरात आजार पण आलं, सासऱ्याला आजार होतोय तर सून घर सोडून जाते, कारण पैसे जातील इकडेच असतात. असे काही एक्झाम्पल जगात आहेत, वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. आणि ते पाहून जेव्हा तुमच्यासारख्या लोकांना बघतो तर एक वेगळा आनंद येतो की खूप चांगलं काम तुम्ही समाजासाठी करताय. मला वाटतं सर देव करून घेतोय. आपलं काम आहे प्रयत्न करणं. मला हे पण माहीत नव्हतं की मी असं गुरु होऊन एखादा आश्रम टाकेल. मागचा जन्म आई वडिलांचे आशीर्वाद, पुण्याई. बरोबर. एक डॉक्टर होते, त्याच्यानंतर तुम्ही संन्यास घेतला आणि संन्यासी बनल्यानंतर परत तुम्ही डॉक्टर झालात. लोकांचं आयुष्य बदलवणार. थोडी रेअर स्टोरी आहे. आणि सर ती पण अवस्था होती जेव्हा सर मी संन्यास घेतला तेव्हा मला माहित नव्हतं की मी पुन्हा परत येईल. ओके. मुळात माझा उद्दिष्ट तुम्हाला सांगितलं मी की मला संन्यास का घ्यावा वाटला, मला आनंद शोधायचा होता. आता मग आनंद भेटला, मी दिवून जायला पाहिजे. पण सर आता मी माझं तुम्हाला सांगतो, या एकाच जन्मात मी 2 जीवन जगतोय. आता मी पुन्हा सुरू करतोय. पण देवाची कृपा अशी सर, खूप कमी कालावधीमध्ये आज आमच्याकडे सर पेशंटची वेटिंग आहे. म्हणजे एवढं सुंदर चांगलं चालू आहे सगळं. कारण एका पेशंटला बरं वाटलं ना सर, तो 10 ते 20 पेशंटला घेऊन त्याला ज्या पेशंटने पाहिलं असतं. आता ही जी ताई जिला मायग्रेनचा त्रास आहे, हिला याची पूर्ण गल्ली बघत होती. कोण डॉक्टर भेटले, कशी भेटले, मग ते आपोआप येणार आपल्याकडे. बरोबर आहे सर. तुम्ही हजारो कोर्स केलेले आतापर्यंत, बुक्स वाचले, तर तेच कोर्स तुम्ही कंटिन्यू करू शकले असते इकडं. मग निब्बाना पाथ ऑफ लाईफ हा नवीन कोर्स काढण्याची तुम्हाला गरज का वाटली? राईट सर. सर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मी अनेक कोर्सेस केले. प्रत्येक गुरु आपल्यापर्यंत चांगलं शिकवतो, आपलं त्यातनं मिळतं. पण मी डॉक्टर असल्या कारणाने आणि किंवा मला एखाद्या कोर्समध्ये खूप शांत बसवलं जातं, गप्पा काहीच नाही. कुठे गप्पा आहे तर तिथं ध्यानच नाही. काही ते कमतरता मला भासली. बऱ्याचदा वेळेस मी असंही केलं की एखाद्या कोर्सला पूर्ण वाहून घेतलं. माझा अँगल पेशंट अँगलने होता, नंतर डेव्हलप झाला. मी पाहिलं की हे कोर्स माझ्यासाठी परिपूर्ण नाही आहेत. मग मी डीप गेल्यानंतर माझी स्वतःचा एक कोर्स मी डेव्हलप केला, निब्बाना पाथ ऑफ लाईफ नावाचा. ओके. हा कोर्स केल्यानंतर व्यक्ती 100% वाल्याचा वाल्मिकी होतो. आता व्यक्ती वाल्याचा वाल्मिकी होतो किंवा अंगुलीमार अहिंसक झाला होता, हा इतिहासात दाखला आहे. याची काय गरज, पण हे काय मेडिकल सायन्समध्ये हे बोलायची काय गरज आहे. मी जो संशोधन करत गेलो सर, स्ट्रेस हा खूप मोठा फॅक्टर आहे आजच्या काळात. बरोबर आहे सर. आणि स्ट्रेसमुळे सर्व आजार डेव्हलप झाले मनाच्या बाबतीमध्ये.
स्ट्रेस येतो कशामुळे, होतो कशामुळे, त्या पाठीमागे आपला स्वभाव, बाकी गोष्टी कारणीभूत आहे. पण मी जे संशोधन केलं मला सापडलं की स्वभाव माणसाचा सर्वात महत्त्वाचा आहे. ओके. आणि आपल्याला सांगितलेलं गेलं की स्वभावाला औषध नाही. पण सर गुड न्यूज अशी आहे की स्वभावाला औषध सापडलेलं आहे निब्बाणामध्ये. स्वभाव बदलू शकतो आणि स्वभाव बदलण्याचं काम मी पहिले माझ्यासोबतच केलं. म्हणजे जेव्हा कधी पहिल्यांदा मी या विषयात डीप जायचा प्रयत्न केला आध्यात्मिक कोर्सेसमध्ये, मला कळालं की मी पेशंटला काय बरं करतो, माझ्याच अंगात ताप आहे, मला स्ट्रेस आहे. मी पहिले माझा स्ट्रेस कमी केला. संन्यासचं मूळ कारण तेच होतं की थकवा होता बॉडीमध्ये, आजार, मला वाटतं पुढे मी आजारी पडणार, आणि तो मी पकडला आणि त्या स्ट्रेसला कमी केला. मनाचा अभ्यास केला. मला सापडलं की सर्व मनाच्या ठिकाणी आहे. जसं बहिणाबाई चौधरी म्हणते, मन जहरी जहरी याचं न्यार रे तंतर, आरे इचू साप बरात आले उतरे मंतर. म्हणजे सापाच्या विंचवाच्या विषयापेक्षा जहरी असलेलं मन, आणि मनावर कोणीच काम करत नाहीये. मानसिक डॉक्टरांकडे वेळ नाहीये. जे कोणी करतंय ते अर्धवट करतंय. पण जर मनावर जर प्रॉपरली काम केलं, स्वभाव बदलला, आता याची गरज का पडली सर? हे रुग्ण जेव्हा माझ्याकडे येतात, मी जेव्हा यांचा पूर्ण अभ्यास करतो, तर आपण सर मी असं पाहिलं की अनेक स्ट्रेसपैकी मुख्य स्ट्रेस नातेसंबंधातून येतोय. सर्वात प्रिय, जवळचं आणि सर्वात प्रिय नातं म्हणजे पती पत्नीचं नातं, पण सर्वात हॅम्पर्ड नातं आहे सर. मी 200 लोकांचे 500 लोकांचे वर्ग घेतो. 500 लोकांच्या वर्गामध्ये सर्वात जास्त वादविवाद मला पती पत्नीत दिसतात. म्हणजे मला माफ करा, लग्न संस्था सडली आहे. राहायचं लोक राहत आहेत, पुरुष लोक राहत होते. आजकालचे मुलं मुली बघाल तुम्ही, तेवढे ॲडजस्ट करत नाही. लग्न संस्थेवर 2 लोक एकत्र येतात. त्याच्यानंतर एक सासू नावाची व्यक्ती त्या संस्थेमध्ये येते. सासरा त्या मानाने पोलाईट असतो. अजून नणंद नावाची गोष्ट त्यामध्ये येते. ऑफिसमध्ये डर्टी पॉलिटिक्स, देशांतर्गत राजकारण, भ्रष्टाचार. तुम्ही जाल त्या ठिकाणी जिथं माणसं एकत्र येतात सर, त्या ठिकाणी जात आली, पंथ आले, विचार आले, ॲटिट्यूड आले. 2 माणसं शांत बसूच शकत नाही. हा माझा नेहमीचा अभ्यास आहे सर. आणि यातून जो संघर्ष होतो, आता पतीला वाटतं असं करावं, पत्नीला वाटतं असं करावं, आणि हा संघर्ष मुलं बघतात, ते स्वतः आजारी पडतात, आणि या नातेसंबंधातला तणाव इतका डीप जातो सर, तो आजार निर्माण करतो. मी अजून दुसरा एक अभ्यास केला की 95% आजार सायकोसोमॅटिक आहेत. सायकोसोमॅटिकचा अर्थ असा आहे मनोकायिक. म्हणजे अगोदर मन आजारी पडतं, मग शरीर. आता आजारी पडल्यानंतर डॉक्टर फक्त शरीरावर काम करतायत. सपोज तुमचं डोकं दुखतंय, तुम्हाला संधिवात आहे, आमवात आहे, डॉक्टर तुम्हाला पेन किलर लिहून देतील. व्हेरी गुड, चांगली गोष्ट तुमच्या पॅथीप्रमाणे. पण तुमचंच डोकं का दुखतंय? तुम्हाला संधिवात काय? काहीतरी माझ्या ते म्हणून आहे ना तो. एक्झॅक्टली. आणि ते म्हणजे तुमचा स्वभाव आणि तुमचं मन, तुमचा स्ट्रेस. मी एक तुम्हाला गंमत सांगतो की एका नवीन अपार्टमेंटमध्ये एक जोडपं राहायला गेलं. नवीन फ्लॅट होता, घराला पडदे नव्हते. बायकोची रोज एक कटकट असायची खिडकीतनं की ते समोरच्या बाईला कपडे काही नीट धुता येत नाही. चेतन सर, काय बाई, साधी गोष्ट जमत नाही. नवरा निब्बाणा 5चा होता, हसायचा, त्याला माहिती होतं काय मॅटर आहे. पण हिचं रोज एकच कॅसेट, कपडे काही नीट हिचे धुतले जात नाही, किती मळके कपडे. एके दिवशी तिने पाहिलं कपडे स्वच्छ झालेले होते. तिला संशय आला की आपल्या नवऱ्याने जाऊन सांगितलं का काय. तो झोपला होता, सकाळची वेळ होती. उठवलं, अहो तुम्ही जाऊन सांगितलं का समोरच्या बाईला की मी तुमच्याबद्दल अशी कंप्लेंट करतो? तेव्हा तसं मी काही केलं नाही, पण आपल्या खिडकीच्या काचा मी साफ केल्या. त्या काचावर जी धूळ होती, त्या धुळीमुळे तुला ते कपडे मळके दिसत होते. कपडे मळके नव्हते सर, ते काचेवरच्या धुळीतून ती जी बघत होते त्यामुळे ते कपडे मळके वाटत होते, आणि दोष त्या बाईला दिला जात होता. ती काच म्हणजे आपला दृष्टिकोन. मी नेहमी शिकवतो की या जगात कोणीच चांगला वाईट नाही सर. तुम्ही चांगले असाल ना, तुम्हाला सर्व लोक चांगले दिसतील. आता हा पॉडकास्ट सुद्धा तुम्ही चांगल्या अँगलने बघाल, तुम्हाला चांगलं मिळेल. आणि ज्यांना चुका काढतात. मात्र देवाचा आशीर्वाद आहे सर, आपला जो कोणी ऐकतो त्याला खूप काही मिळतं. दृष्टिकोन डिसाईड करतो सर, चांगलं का वाईट आहे. आणि मी नेहमी म्हणतो, दुःखी माणूस दुःख देतो, सुखी सुख. तो दिल पण काय सर, झेंडूचा वास देईल, गुलाबाचा वास देतो. पण आपण काय करतो सर, गुलाबाकडून झेंडूची अपेक्षा करतो. आपण लोकांना बदलायला जातो, स्वतःला मात्र बदलायचं नाही. पती म्हणतो माझा पती बदलला पाहिजे, पत्नी बदलली पाहिजे. पत्नी म्हणते पती बदलला पाहिजे, सासू म्हणते पत्नी माझी सुनबाई बदलली पाहिजे.
ती 10 बाय 10च्या रूममध्ये काम करायची. हिला वाटतं माझ्या सुनबाईला एवढं भेटलं, ती कशी काय करते. हा संघर्ष चालत राहणार. निब्बाना पाथ ऑफ लाईफ काय काम करतोय सर, हा आपल्या पूर्ण कन्सेप्टचा, मी आता जे बोलतोय आपल्याशी, या आपल्या पूर्ण मूळ कन्सेप्टचा मूळ गाभा आहे. हा कोर्सला, याला मी माइंड डिसेक्शन म्हणतो, मनाचं डिसेक्शन आहे. या कोर्सला मी प्रत्येक पेशंटला बसवतो. त्या प्रोग्राममध्ये हा कोर्स येतो. 1 वर्षा प्रोग्राममध्ये 5 दिवस पेशंटला आणि त्या नातेवाईकांना सोबत, एक सारथी असतो सोबत त्याच्या, किंवा जी लोक मला वाटतं यायला पाहिजे, ती माझ्यासोबत 5 दिवस बसतात. रोज 8 तास 12 तास 12 तास त्यांच्याशी मी बोलतो. त्याच्यानंतर वर्षभर ही लोक साधना करतात. 5 दिवस वर्षभर साधना केल्यानंतर व्यक्ती वाल्याचा वाल्मिकी होतो. आणि तो का व्हावा, कारण त्याच्या आजाराची मूळ कारणं तिथं लपलेली असतात, अनेक कारणापैकी. एकदा तुमचा स्वभाव बदलला की काच साफ झाली ना सर, मग कपडे मडके दिसत नाही. मग असे अनेक प्रश्न, अनेक पॉइंट त्यामध्ये येतात. पाथ ऑफ लाईफ. आणि आपण ते पाहिलेलं आहे, अंगुलीमार अहिंसक झालेला आहे. हो, गौतम बुद्धाने अंगुलीमारला जेव्हा दीक्षा दिली, तो व्यक्ती लोक बदलतात सर. बदलतात. स्वभावाला औषध सापडलेलं आहे, स्वभाव बदलतो. उदाहरण म्हणून सांगतो की हा स्वभाव जर नाही बदलला आणि तुम्ही किती औषध खाल्ले सर, आजार कायमचा बरा होणार नाही. कारण तुम्हीच तुमच्या यशाचे आणि तुमच्या अपयशाचे कारण असतात. बरोबर आहे. असा तो कोर्स आपण त्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. राईट सर. आता जसं तुम्ही सांगितलं, भरपूर ट्रीटमेंटबद्दल माहिती दिली. ॲलोपॅथीमध्येही भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये औषधं आहे, मेडिसिन्स आहे, मोठ्या मोठ्या इंजेक्शन्स आहेत, लाखोंची इंजेक्शन्स बघितले आपण. एवढं सगळं असून सुद्धा, इतक्या व्हॅक्सिन्स असून सुद्धा आजार का वाढत आहेत सर, याचं कारण काय सांगाल? खूप महत्वाचा प्रश्न चेतन सर आपण विचारला. की आपण एका बाजूला म्हणतो की माणसाची प्रगती झाली, कम्प्युटर्स आले, रोबोटिक सर्जरी आल्या, नवीन नवीन अँटीबायोटिक्स आले, पण कुठेतरी आपल्याला अंतर्मुख होण्याची गरज आहे. कारण काहीतरी रॉंग होत आहे ना सर. जर या ट्रीटमेंट उत्तम आहेत असं आपण गृहीत धरलं, तर मग पेशंट आजारी पडायला नको एवढे. बरोबर आहे. 1000 ख्वाहिशें ऐसी, गालिबने म्हटलंय बघा, ये 1000 ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले अरमान मेरे फिर भी कम निकले. म्हणजे एक ख्वाहिश ज्यात पूर्ण आयुष्य निघून जाईल, पण आपलं मन आहे थांबायलाच तयार नाही. अपेक्षा. मनुष्य आहे ना चेतन सर, पळस सुटलाय. का पळतो त्याला माहित नाही. मी पुणे मुंबई म्हटलं ते मला आवडलं एक्झाम्पल सर. म्हणजे प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे. पुण्या मुंबईत आपल्याला ती धावपळ जास्त दिसते. आता बाकी सिटी पण त्यात कॅप्चर होत आहेत. मी म्हणत नाही, म्हणजे दिसतं ते बोलतोय माफी मागून की मला धावताना दिसत आहेत. आणि कुठे जायचं विचारा कोणाला, काहीच माहित नाही. पैसा कमवायचा मात्र. आणि हे धावता धावता आपण रॅट रेसमध्ये सामील झालोय. रॅट रेसमध्ये आपण थकणारच आहे. आणि हे जे आजार होत आहेत ना, हे आजार या धावण्याचा परिणाम आहे. किती लोक स्वतःला वेळ देतात. मी नाही म्हणतो आज आपण जेवण केलं असेल, पण सकाळी व्यायाम केला का, करू बघू. बऱ्याच जणांचं पोट वाढतं बघा, ही सेंट्रल ओबेसिटी म्हणता याला. ही ओबेसिटी आपल्या हृदयाचं कारण, हृदयरोगाचं कारण आहे. आजार कोणताच एकदम होत नाही. आपण काय बोलतो बोलताना, आत्ता बोलले, सहज चहा पिला आणि लगेच गेले. कोणीच लगेच जात नसतो. आजार हा 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष जमा होतो. आणि ज्या दिवशी तो आपल्याला कळतो, विशेषतः हृदयरोग घ्या किंवा हृदयाचा अटॅक घ्या, पॅरालिसिसचा अटॅक घ्या, हे किंवा कोणताही आजार घ्या, तुम्हाला ज्या दिवशी समजतो त्याची संप्राप्ती, त्याची होण्याची प्रोसेस अनेक दिवसापासून चालू असते. तुम्ही दुर्लक्ष करतात. देव किंवा तुमचा आजार तुम्हाला इंडिकेशन देत असतो, पण तुम्ही इतके गाफील असतात सिकंदर होण्यामध्ये, मोठे होण्यामध्ये, तुम्ही दुर्लक्ष करतात, तुम्ही ट्रॅप होतात. बरं, काही लोकांना कळतं सुद्धा, पण हप्ते, गाड्या मोठ्या की या करण्यामध्ये ते स्वतःला ट्रॅप करून घेतात. मी नेहमी म्हणतो की माणसाने गरजेप्रमाणे जगावं. गरज भिकाऱ्याची पण पूर्ण होती, पण ज्याला इच्छा म्हणतात ना, ती बादशाची पण पूर्ण होत नाही. मग एवढा राजा असतो पण इच्छा पूर्ण होत नाही. आणि आपण करता करता पुढची पिढी, जी छोटे मुलं आहे, आपण त्यांनाही पळवतोय. मुलांना बघा तुम्ही, आजकाल ती पिवळी बस घ्यायला येते, शाळा, ट्युशन, त्यांना खेळणं माहित नाही. असं पूर्वी होतं का एवढं? आणि कुठे जायचं, यांना IIT इंजिनियर करायचं, यांना मोठं करायचं, मोठं पॅकेजेस. आता विचारा ज्यांना मोठे, म्हणजे मला माफ करा, मी डॉक्टर आहे, माझे अनेक लोक येतात, मी पुण्यात प्रॅक्टिस करतो, मुंबईत पेशंटला भेटतो, जे IIT इंजिनियर माझ्याकडे येतात, माझे भावंड थकलेले असतात.
एवढं काम करून करून हे आजार येतात कुठून? हे बर्नआउट, हे स्ट्रेस. पण काय करतात पूर्वीच्या काळी बघा, पेन्शनला आल्यानंतर लोक घर बांधायची, गाड्या घ्यायची. आजकाल एक पॅकेज भेटलं तर लगेच गाडी बंगला सुरू होतं. लक्षात येत नाही आपण त्या ट्रॅप होत चाललेलो आहे. त्या वस्तू ज्या आपल्या सुखासाठी आपण आणतो ते आपलं दुःख देत आहेत. म्हणून मी नेहमी सांगतो की गरजा ओळखा. मुलांना आपण ट्रॅप केलं, कोणता यांचा देव आहे, कोणता ईश्वर आहे, देवाला पण आपण फसवतोय. देवाशी पार्टनरशिप करतोय आपण. देवाला काय पार्टनरशिप पडलेली आहे? काही लोक तिरुपती बालाजीची पार्टनरशिप करतात. अरे जे तुला निर्माण केलं तू त्याच्यावर पण ठीक आहे, चालू आहे. आणि पैसा चेतन जेव्हापासून सर्वस्व झाला आणि मनुष्य देवाला विसरला आणि पैसा झाल्यापासून मुलं आईबापांना सुद्धा ओळखत नाहीये. मग आणि असं होणारच. आणि याचं कारण आहे जे 1843 मध्ये जॉन मॅकॉलो भारतामध्ये येऊन गेला. तो म्हटलं की भारताला कसं फोडायचं. तो म्हटलं तुम्हाला जर माहिती असेल तर इंग्रजांनी जेव्हा आपल्या भारताला जिंकायचं होतं त्याचा एक व्यक्ती तर पाठवला. तो व्यक्ती पूर्ण फिरला कन्याकुमारी काश्मीरपर्यंत. त्यांनी जाऊन ते वाचून दाखवलं. ते आज पण लिखित स्वरूपामध्ये. तो म्हटला आपण या देशाला जिंकू शकत नाही. का? हा देश खूप प्रगल्भ आहे, खूप श्रीमंत आहे. बरोबर. आणि काय कारण आहे? याचं कल्चर खूप स्ट्रॉंग आहे. त्याला विचारलं की काय तुला दिसलं? तो म्हटलं मला एक सिंगल भिकारी या देशात दिसला नाही. विचार करा, एक सिंगल भिकारी ज्या देशात नाही, मी खऱ्या अर्थाने किती आपण समृद्ध होतो. बरोबर. त्याला विचारलं गेलं की काय वैशिष्ट्य आहे देशाचं? मग 2 वैशिष्ट्य आहेत, यांचं कल्चर आणि यांची शिक्षण पद्धती. म्हणजे मग काय केलं की हा देश फुटेल? यांच्या कल्चर आणि शिक्षणाला आपलं घालावं लागेल. मग त्यांनी सुरुवात केलं इंग्लिश मिडियमच्या शाळा. आणि आपल्या इंग्लिश मिडियम केल्यामुळे आजकालचं इंग्लिश मिडियमच्या मुलाचे तत्व, विचार हे कुठून येत आहेत? त्यांचे कपडे, त्यांचे राहणीमान, त्यांचे सर्व ते बघत असलेल्या मालिका, त्यांचे बॉयफ्रेंड, त्यांचे गर्लफ्रेंड, त्यांच्या ड्रग्सच्या सवयी, यात त्यांचा पण दोष नाही. एका आपणच त्यांना शिकवलं सो कॉल्ड इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंटच्या शाळेत टाकून. नंतर त्यांनी आपल्या कल्चरवर घाला केला. हा देश आहे जिथे मुलं गुरुकुलमध्ये शिकायचे, आई वडिलाकडे राहत नव्हते. मुलं आई वडिलाकडे राहतात. पुन्हा आई वडील काय करतात? मला जे नाही भेटते ते मुलांना द्यायचं. मुलांना विशिष्ट वयामध्ये तुम्हाला शिस्त लावता आली पाहिजे. बरोबर. मी तुम्हाला विचारू चेतन सर, आपल्या शरीरामध्ये सर्वात मोठा महत्वाचा अवयव कोणता असेल आपण जर म्हटलं तर? महत्वाचा नंबर 1चा अवयव श्वास नदी का ना? नाही, आपण ज्याला म्हणतोय एखादा इंद्रिय, जसं डोळे, नाक वगैरे याप्रमाणे. डोळे कॉमनली मला सांगतात की डोकं, मेंदू, हृदय. ओके. नाही, आपल्या शरीरातला सर्वात महत्वाचा अवयव नाभी. नाभी. ओके. कधी कोणी विचार करत नाही. ओके. हे भीतीचं केंद्र आहे. आपण आपल्या मुलांना जे आपण शिक्षण देतोय ना ते फक्त ब्रेनला हॅमर करतो, ते पण लेफ्ट ब्रेनला. मुलांना नाभी चक्राला समोर ठेवून देणारं शिक्षण पाहिजे. बघा आजकालची मुलं MBA होतात, मोठे शिक्षण घेतात, पण बेदरलेले असतात. डेअरिंग नाही मुलांमध्ये. नाही, आई वडिलांनी त्यांना साहस शिकवलंच नाही. बरोबर. या अशा अनेक गोष्टी आहे. पैसा, भ्रष्टाचार, चोरी, कोणी बोलतच नाहीये. भ्रष्ट विचार, भ्रष्टाचार. मी तुम्हाला नेहमी सांगून ठेवतो, चमकते ते सोने नसते. आज तुम्हाला ज्या मार्गाने पैसा येतोय, ज्या प्रकारे येतोय, याचा अभ्यास करा. रात्रीची झोप महत्वाची आहे. मग एकदा तुम्ही वाईट मार्गाने लागलात, बरोबर, मग तुम्हाला दारू प्यावीच लागणार. तुम्हाला ड्रग्स घ्यावा लागणार, तुम्हाला औषधे लागणार. ही पूर्ण लिंक आहे. बोलता बोलता मला एक आठवलं म्हणून सांगतो जाता जाता. जी सत्य घटना या जगात घडली ती मी सांगत नाही, सत्य घटना आहे की डायजेनिस नावाचा एक गुरु होता. तो महावीर सारखा होता. अंगावर कपडे घालत नव्हता. त्याला विरक्ती आली होती. हातात फक्त कटोरा होता, भीक मागण्यापुरता, भिक्षा मागण्यापुरता. ते एकदा तो पाणी प्यायला लागला आणि पाणी पिता पिता त्याने कुत्र्याला पाणी पिताना पाहिलं. तर कुत्रा जिभेने पाणी पितो. त्यांनी पण ट्राय केला, त्याला जमायला लागलं. तो म्हटलं हे कशाला सोबत ठेवायचं, त्यांनी ते पण सोडून दिलं. असं म्हणतात त्या दिवसापासून तो डायजेनिस नावाचा गुरु आणि तो कुत्रा सोबत राहायला लागले. त्यांचं ठिकाण कोणतं होतं? गावाचा व्हायचा उकेडा. कुत्रा बसायचा, हा प्रवचन द्यायचा. या डायजेनिसला भेटण्यासाठी जग जिंकलेला सिकंदर राजा आला होता. सिकंदर पूर्ण जग जिंकण्याच्या भारताजवळ आला, त्याला या डायजेनिसची महती माहीत झाली. पहिले सैनिक पाठवले, माणसं पाठवले, तो आला नाही. जो व्यक्ती तत्वाचा असतो, ज्याला ईश्वर सापडलेला असतो, तो या नाव गाव पैशामध्ये त्याला राजालाही फरवा. सिकंदर राजा आला आणि तो संवाद ऐकण्यासारखा. आपण तो संवाद बोलू आणि आजची चर्चा समाप्त करू. सिकंदर राजा त्या डायजेनिसला म्हटला, चेतन नमस्कार गुरुजी, नमस्कार. म्हटलं की मी आनंदी नाही आहे.
आपला विषय पैशाचा होता, आपला विषय धावपळीचा होता. माणसाला वाटतं ना पैसा आला तर मी खूप भारी होऊन जाईल, पद आलं, जे लोक आंधळ्यासारखं पळत आहेत. सिकंदरपेक्षा अजून मोठं उदाहरण काय असणार. सिकंदरने पूर्ण जग जिंकलं होतं काही. तर तो म्हटला की डायजनीज म्हटला तू कधीच आनंदी होणार नाही आणि तू दुःखीच मरणार. सिकंदर म्हटलं तू असं कसं बोलता तुम्ही मला. नाही, कारण तू असा आहे म्हणे, तू एक देश जिंकला लगेच तुझं मन पुढच्या देशाकडे धावतं. तू थांबतोय का. तू थांबत नाहीये. आणि मग तो म्हटला, पुढचं वाक्य बोलला की मला जर पुढचा जन्म भेटला. सिकंदर बोलतोय मला पुढचा जन्म भेटला तर मी तुमच्यासारखा डायजनीज होणे मला आवडेल. डायजनीज मला ते सोड, माझं पुढचा जन्म भेटला मी कुत्ता होना पसंद करूंगा लेकिन मैं सिकंदर नहीं बनूंगा. हे जे सत्य घडलेलं आहे सर, माणसाला ज्या दिवशी कळेल, बरोबर आहे, ज्या दिवशी कळेल की पैसा सर्वच, तो कमवा, तो लागतो, मी नाही म्हणत नाही, खूप पैसा कमवा, पण पैसा कमवताना स्वतःला गमवू नका. आणि या पैसे कमवण्याच्या नादातच तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही. असंख्य बाजू तुम्ही विसरून जातात, फॅमिलीला वेळ देत नाही, वाटेल ते खातात, वाटेल तेव्हा झोपतात, निसर्गाचा फॉलो करत नाही. मग तुम्हाला आजार होतीलच. आणि हे जे 25 वर्ष वयाला 30ला अटॅक यायला लागलेले आहेत. आणि पुन्हा ही तर परंपराच आहे. तुम्हाला रेडीमेड औषधं मिळतात, तुम्हाला आळशी केलं जातं, औषधं खा, फक्त झोपून राहा. मशिनरी ऑपरेशन्स आहेत. आता तुम्हाला निवडायचंय. अजून एक सांगतो की साधारणपणे चेतन सर, माणसाचं आयुष्य किती असेल बरं तुमच्या माहितीप्रमाणे? 70-80 आजकाल हे लोक मरतायत. पण आदर्श आयुष्य किती असेल एखाद्या माणसाचं? 90. जर आपण डीप अभ्यास केला तर योगशास्त्राप्रमाणे 140 वर्षाचं आयुष्य आहे. म्हणजे तुम्ही मी जर आता ठरवलं किंवा आपल्या प्रेक्षकांनी समजा ठरवलं आज की किती दिवस जगायचं, तुम्ही आजपासून 140 तुमच्या जे झालं असेल तुम्ही ऍड करू शकतात. याला शास्त्रीय पुरावा आहे. मी बोलतो, विश्वास ठेवू नका. तसं जर तुमची दिनचर्या किंवा ते असलं तर मी तेच सांगतोय की सापाचं आयुष्य असतं 1000 वर्षाचं. आपण बघत नाही, कोणी सांगत नाही. कासव बरेच जणांना माहिती, कासव जगतं 200-300 वर्ष आणि कुत्र्याचं आयुष्य 10 ते 15 वर्षाचं. काय फरक असेल चौघांमध्ये? तो माणसाचं आयुष्य कमी जास्त करतो. पण तो फरक असा चेतन सर, फरक आहे श्वासाचा. तुम्ही आता बोलला होता, साप मिनिटाला एकदा श्वास घेतो, कासव 2दा-3दा श्वास घेतो मिनिटाला, आणि कुत्रा इतका श्वास घेतो की नाकाने अपुरं पडतो म्हणून तोंडाने घेतो. आपल्यातला पण जो व्यक्ती हाय हाय करेल, कुत्र्यासारखा जगेल, तो लवकर मरेल. बरोबर आहे. मग सध्या काय होतंय सर, सध्या काय होतंय, प्रत्येक जण कुत्र्यासारखा धावतोय. धावा ना जरा, कासवाकडून शिका, प्लॅनिंग करा. म्हणून मी म्हणतो, रास्ते का खत्म होते जिंदगी के सफर में, मंजिल तो वही है ज्या ख्वाहिशे थम जाए. तुमच्या इच्छा थांबल्या पाहिजे. करा प्लॅनिंग. बरोबर. इच्छा आकांक्षांना येड नाही. या पॉडकास्टच्या निमित्ताने माझ्या प्रेक्षकांना, पेशंटला, साधकांना एकच सांगेल मित्रांनो, इच्छा आकांक्षांना येड नाही. तुमच्या ज्या दिवशी इच्छा आकांक्षा थांबतील, तुम्ही त्या दिवशी खूप आनंदी व्हाल, निबाणिक व्हाल आणि ईश्वर तुमच्या माध्यमातून काम करेल सर. राईट. येस सर, खूप धन्यवाद तुमचं. खूप छान माहिती दिली तुम्ही आयुर्वेदाबद्दल. ही माहिती मला नाही वाटत इंटरनेटवर कुठे आहे. किंवा सर, जर कुणाला तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल निब्बाना आश्रमाला, किंवा त्यांना काही प्रॉब्लेम असतील तर कोणत्या नंबरवर ते कॉल करू शकतात? तसं आपल्या मोबाईल नंबरला जर रुग्णाने कॉन्टॅक्ट केला, त्यातल्या तर आपण व्हॉट्सॲपला जास्त करून प्रेफर करतो. शांत मार्गाने शक्य होईल तर आपण व्हॉट्सॲप करा, कारण आम्ही इतर वेळेस साधनेमध्ये असतो. आणि एक विनंती सर, रुग्णाने शांतपणे यावं, कुठली घाई करू नये. आणि इथं होईल तर तुमचं कायमचं काम होईल, प्रामाणिक काम होईल. तर आणि खूप आवश्यक वाटलं, निश्चितपणे आपण मोबाईलला कॉन्टॅक्ट करा. जे मोबाईल नंबर आपल्याला दिलेले आहेत, मी किंवा माझी टीम आपल्याशी बोलेल. त्यानंतर सर, जे आपली वेबसाईट आहे nibbana.in नावाने, www.nibbana.in, या वेबसाईटला एक इन्क्वायरी फॉर्म आहे. तो फॉर्म भरून पण आपण माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. त्याशिवाय माझं यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर निलेश विश्वनाथ नावाने, इथे आपण कॉन्टॅक्ट करू शकतात. अशा प्रकारे आपण कॉन्टॅक्ट करा. थोडी वाट पाहिजे तयारी ठेवा. जे होईल ते कायमचं होईल, टेम्पररी कुठलं आपण काम करणार नाही. देवाची कृपा असेल तर योग येईल सर. नक्की सर, धन्यवाद. आणि सर, आपण मला बोलवलं आणि हा योग आणला त्याबद्दल धन्यवाद सर, मनापासून.